सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या कुन्देन्दु तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रामृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं। नागेन्द्रहाराय त्रिलोचनाय भस्माङ्गरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगम्बराय तस्मै नकाराय नमः शिवाय। ज्ञानेषु भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। भक्तरत्नं सन्तवर्यं भक्तिमार्गप्रबोधकं विठ्ठलाङ्घ्रियतं वन्दे नामदेवं पुनः पुनः। जने को जनी जग कहे नामदेव के दासे कबीरा बंदायु कहे तुहे सब संतन के कासे। अधिष्ठान जेथे प्रतिष्ठान देखा तेथे जन्म लातो गुणातीत एका। तयाचे नामे निरसे भव व्यथा नमस्कार माझा सद्गुरु एकनाथा। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे पुंडलिक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्रीमन निवृत्तीनाथ महाराज की जय। श्री संत ज्ञानेश्वर महाराज संत सोपान देव महाराज की जय। आदिशक्ती मुक्ताई माता की जय। पार्वती पते शिव हर हर महादेव। अनंत कोटी ब्रह्मांड नायक भगवान पंढरीश परमात्म्याच्या असीम कृपेद्वारे चालत असणारा अखंड हरिनाम सप्ताह उत्सव श्रावण महिन्याच्या या महापर्व काळावर भगवान शिवशंकराच्या प्रांगणामध्ये विश्वमाऊली ज्ञानोबा यांच्या 751व्या जयंती उत्सवाच्या निमित्तानं चालत असणारा हा जो ज्ञानोबा यांच्या जीवनचरित्र कथेचा भाग आहे। यातील एक एक त्या ठिकाणी चरित्र भाग पाहत पाहत आपण काल तीर्थावळी प्रसंगापर्यंत हा चरित्र भाग पाहिलेला आहे। हे संपूर्ण भक्त मंडळी कशा पद्धतीने तीर्थयात्रा करून परत आपल्या त्या ठिकाणी मूळ त्या ठिकाणी अर्थात पंढरी क्षेत्रामध्ये आली हे चरित्र काल पाहिलं। तदनंतर जी काही असणारी सगळ्या संत मंडळीचा समाराधना म्हणजेच मावंद्याचा कार्यक्रम तोही असणारा उत्सव आपण काल बघितलेला आहे। आणि त्यानंतर जो काही उर्वरित चरित्र भाग आहे तो आपल्याला आज पाहायचा आहे। या सर्व संतांचा त्या ठिकाणी मावंद्याचा चरित्र भाग झाल्यानंतर ही समाराधना झाल्याच्या नंतर पंढरी क्षेत्रामध्ये हा उत्सव झाला आणि तो उत्सव करण्यामागचा भगवंताचा जो काही हेतू होता तो हेतू सुद्धा त्या ठिकाणी साध्य झाला। भगवंताचा त्यामागचा एक हेतू असा म्हणजे
की या सर्व गावातील ब्रह्मवृंदांना नामदेवरायांचा ज्ञानोबारायांचा अधिकार कळावा, भक्ताचा महिमा काय असतो हे सर्वांना समजावं, या उद्देशानं भगवंतानं केलेली ती एक अलौकिक लीला आहे. पुष्कळा काही चरित्र आपण काल पाहिलेला आहे. पुढे माऊलींच्या जीवनामध्ये जो काही उर्वरित अंतिम टप्पा आहे तोही आपल्याला चरित्रभाग पाहायचा आहे. अनेक प्रसंग माऊलींच्या जीवनामध्ये घडत आलेले आहेत. ओघाने एखादा प्रसंग राहूनही गेला असेल, होईल तितकं तर आपण विस्तार करण्याचा प्रयत्न केला, परंतु संपूर्ण माऊलींचं चरित्र आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यामध्ये मी यशस्वी ठरलो असं मी म्हणणार नाही, कारण अतिविस्तार माऊलींच्या चरित्राचा आहे. त्यामध्ये बहुतांश भाग आपण पाहत आहोत. ही समाराधना झाल्यानंतर पंढरी क्षेत्रामध्ये हे सर्व संत होते आणि मग असल्यानंतर निवृत्तीनाथ होते, त्यावेळेस ज्ञानोबाराय होते, सोपानदेव होते, मुक्ताबाई माता होत्या, सगळे संत होते. आणि मग पंढरपुरामध्ये हे सगळे संत आहेत आणि भगवंताचा सकाळपासूनचा जो काही नित्यनेम सुरू होतो त्या सगळ्या नित्यनेमाला, त्या सगळ्या त्या ठिकाणी उपचारांना हे सगळे भक्त हजर असायचे. भगवंताची सगळ्यात पहिली उपचार पद्धती म्हणजे काकडा आरती. प्रातःकाळी भगवंताचा काकडा आरतीचा उत्सव साजरा होतो आणि मग निवृत्तीनाथ असतील, ज्ञानोबाराय असतील, सोपानदेव असतील, मुक्ताबाई असतील, हे सगळे संत पंढरी क्षेत्रात होते. नामदेवराय तर होतेच, कारण नामदेवराय जनाबाई हे पंढरी क्षेत्रातच राहायचे. आणि मग सगळेच जण पंढरी क्षेत्रात असल्यामुळं हे सगळे संत मंडळी प्रातःकाळी उठली आणि चंद्रभागा मातेचं स्नान करून पांडुरंगाच्या काकडा आरतीसाठी सगळे भक्त मंडळी ही पांडुरंगाच्या मंदिरात गेली. भगवंतानं केलेल्या प्रत्येक लीलेमागं एक कारण होतं. देवानं प्रत्येक एका चरित्रामध्ये एका भक्ताचा गौरव या समाजापुढे ठेवलेला आहे. ते चरित्र पाहत असताना भगवंताला त्या संताचा अधिकार जगाला दाखवायचा होता. आता कालच्या प्रसंगात नामदेव महाराज भगवंताला किती प्रिय आहेत हा चरित्रभाग आपण या मावंद्याच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांना कळून द्यावा या उद्देशानं भगवंतानं त्यांचं उष्ट खाल्ला हा चरित्रभाग झाला. पण त्याच नामदेवरायाच्या मस्तकामध्ये गोरोबा काकांनी थापटणं मारावं, नामदेवरायांनी रडावं, त्या प्रसंगामध्ये गोरोबा काकाचाही अधिकार समाजाला कळावा, हाही भगवंताचा एक लीला भाग होता. देवानं संपूर्ण चरित्र हे रचत असताना, या लीला करत असताना एकेका भक्ताचा अधिकार समाजापुढे दिसावा या उद्देशाने या लीला केलेल्या आहेत. सावता महाराजाच्या मळ्यात नामदेवराय होते, तिथं भगवंतानं नामदेवरायापेक्षाही सावता महाराज कसे त्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत त्याच्यातून दाखवून दिलं. म्हणजे सगळेच भक्त भगवंताला प्रिय आहेत, पण प्रसंगानुसार माझं त्या भक्तावरती कसं प्रेम आहे हे भगवंताने एकेका प्रसंगात एकेका भक्ताच्या निमित्तानं दाखवून दिलं. तसं हे सगळे संत मंडळी पंढरी क्षेत्रात होते, पण तो काळ म्हणजे 1200चा काळ होता आणि त्या काळामध्ये भक्तांमध्ये नाही पण समाजामध्ये स्त्री आणि पुरुषांच्या त्या ठिकाणी बाबतीमध्ये बऱ्याच गोष्टीचे काही गैरसमज म्हणा किंवा काही गोष्टींचे त्या ठिकाणी जी नियमावली आहे यामध्ये थोडासा तीव्रपणा होता. आणि म्हणून एक स्त्री संतांमध्ये अधिकारी संपन्न असणाऱ्या संत श्री जनाबाई महाराज ह्या पंढरी क्षेत्रामध्ये राहत असताना स्त्री असूनही त्यांनी कशा प्रकारे उच्च अधिकार प्राप्त करून घेतला, त्यांचाही अधिकार या संपूर्ण जगाला कळावा म्हणून हे सगळे संत पंढरीत असताना भगवंताने एक लीला केली. मी ही कथा का सांगतोय? ज्ञानोबाराय त्या प्रसंगात तिथं हजर आहेत, तत्संबंधानं ही कथा असल्यामुळे आपण त्याचा विचार करतोय. मी तसे पुरावेही तुम्हाला सांगेल. आणि सगळे भक्त मंडळी उठून काकडा आरती करावी म्हणून चंद्रभागा मातेचं स्नान केलं
आणि पांडुरंगाच्या मंदिराकडे निघाले. आता काकडा आरती किती वाजता असती? बरोबर सकाळी 10 वाजता. आहे का नाही? 10ला नसती, लक्षात ठेवा. प्रातःकाळी 4:30 वाजता 4 वाजताचा काळ असतो. त्या वेळेमध्ये ही काकडा आरतीची पूजा होत असते. आणि मग हे सगळे भक्त मंडळी 4 वाजता साधारणतः आत्ताच्या भाषेत सांगायचं काकडा आरती सुरू झालेली होती, रोज व्हायची. आणि मग त्या काकडा आरतीसाठी म्हणून हे सगळे भक्त मंडळी म्हणजे निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपानदेव, मुक्ताबाई हे सगळे भक्त पांडुरंगाच्या रावळात निघाले. तसं प्रमाणही आलेले, काकडा आरती करावया कमळापती, भक्त मिळाले सकळ. सगळे भक्त मिळाले आणि रावळामध्ये गेले, मंदिरामध्ये गेले. पण मंदिरात गेल्याच्या नंतर भगवंताला त्या दिवशी लीलाच करायची होती. भगवंताच्या मंदिरात हे सगळे भक्त गेले. आता काय, आपण मंदिरात जातो, दर्शनही करतो, पण खरंच तिथं भगवंत विराजमान आहे का ही बघण्याची दृष्टी कोणाला आहे? आपण करतो दर्शन श्रद्धेनं पांडुरंगाचं, म्हणूनच दर्शन करतो, मूर्तीचं दर्शन. पण त्यावेळेस भगवंत मूर्तीत आहेत की नाही हे कुठं आपल्याला कळते? ही कळण्याची दृष्टी आपल्याला नाहीये. असे अनेक चरित्र भाग आहेत की त्यावेळेस भगवंत तिथे विराजमान नव्हते, हे फक्त संतांना कळायचं. तुकोबाराच्या चरित्रात तो विस्तार आलेला आहे. ज्यांनी वाचले त्यांच्या लक्षात येईल. चिंतामणी देवाच्या घरी तुकोबाराय गेले त्यावेळेला गणपती बाप्पांची पूजा चालू होती आणि तुकोबारायांनी सांगितलं, जेवणाला गणपतीला बोलवा, चिंतामणी देवा गणपतीशी आणा, बैसवावे करवावे भोजना दुजे पात्री. आणि मग ते आता बोलवा म्हणून त्यांनी प्रार्थना सुरू केली गणपतीची. त्यांना कुठं दिसत होतं गणपती आहेत की नाही? त्यांना मूर्ती दिसत होती. मग तुकोबारायानं सांगितलं होतं, आता सध्या गणपती त्या मूर्तीत नाहीयेत, त्यांचा एक भक्त समुद्रात बुडू लागलेला आहे, त्याला वाचवायला गेले, थोडंसं थांबा आणि मग प्रार्थना करा. तेला तर झटकाच बसला ऐकल्यावर हे. आणि मग गणपती दिसायला तर समोरच दिसायले, मूर्ती दिसू लागले, त्यालाच ते गणेश समजत होते. आणि मग काही वेळानंतर सांगितलं, आता तुम्ही प्रार्थना करा म्हणले गणेशाची. त्यांना तर पहिल्यात आणि आताच काहीच फरक दिसला नाही. प्रार्थना करू लागल्यावर एक लक्षात आलं की गणपतीचा पितांबर थोडासा भिजलेला आहे. त्यांनी विचार केला, मी देवाला स्नान घातल्यानंतर वस्त्रानं पुसून घेतलं होतं, मग वस्त्र घातले होते नवीन, ते ओला कसा झाला? ते ओला पितांबर पिळून पाणी तोंडात टाकलं तर खारट पाणी लागलं. मग लक्षात आलं हे समुद्रात 100% गेले असणार. म्हणजे सांगायचा चरित्र भाग एकच आहे की तुकोबारायांना कळत होतं ती मूर्तीत देव आहे की नाही. तसं फक्त भक्तांना ही दृष्टी असते. आणि म्हणून पांडुरंगाच्या मंदिरात काकडा आरती कळण्यासाठी हे सगळे भक्त गेले. पण गेल्यानंतर काय झालं? काकडा आरती करावया कमळापती, भक्त मिळाले सकळ, रीते दे केले देऊळ. मंदिरात देवच नाही, फक्त रिकामच मंदिर दिसायला लागलं. मग ज्ञानोबारायांनी विचार केला की इतक्या सकाळी काकडा आरतीच्या वेळेला इथं आत्ता देव कुठं गेला असेल? ज्ञानेश्वर बोले, आत्ता देव कोठे गेले? इतक्या पहाटे भगवंत कुठे गेले असतील बरं? आणि म्हणून हे पहावं म्हणून अंतर्दृष्टीनं माऊलींनी बघितलं. ठावे झाले अंतरी, देव दळे जणी घरी. ज्ञानोबारायांनी अंतर्दृष्टीने बघितलं तर भगवंत दळण त्या ठिकाणी जात्यावरती दळतायत जनाबाईंच्या सोबत, हे त्यांच्या लक्षात आलं. हे सगळे प्रसंग जनाबाईच्या गात्यात आहेत. मी सांगितलं तुम्हाला, माऊलींचं चरित्र पाहायचं असेल तर तत्कालीन सगळ्या संतांचे अभंग वाचावे लागतात, त्याच्याशिवाय ज्ञानोबाराय संपूर्ण कळत नाहीत. एक स्वतंत्र ग्रंथ ज्ञानोबारायांच्या चरित्राचा घ्यावा आणि सांगावा तसं होत नाही. तत्संबंधानं त्या काळातील सगळ्या संतांची अभंग रचना पाहावी लागते, हे लक्षात घ्या. कुठल्याही संताचं चरित्र सांगायचं झालं, मग नामदेवरायचं चरित्र असेल किंवा कोणाचंही चरित्र असेल, तर तत्कालीन सगळ्या संतांची अभंग रचना पाहावी लागते आणि मग त्याद्वारे हे चरित्र लिखाण होत असतं किंवा सांगणं होत असतं. तसा हा जो मी प्रसंग सांगतोय हा जनाबाईंच्या गाथ्यात आलेला प्रसंग आहे. आणि मग ज्ञानोबारायांना हे कळाल्यानंतर माऊलींनी निवृत्तीनाथांना सांगितलं, दादा तुम्ही थोडंसं इथंच बसा म्हणले, आम्ही देवाला इथं बोलून आणतो. आणि मग नामदेवराया बाकीचे काही असणारे संत हे देवाला बोलून आणण्याच्या निमित्तानं गेले. मग हसुनी सकळी पाहू देव कैसा बळी, आले नामदेवा घरी प्रेमे भुलला से हरी. भगवंतानं काय केलं, त्या सगळ्या संतांनी काय केलं, हे सगळे संत नामदेवरायाच्या घरी गेलेले.
त्याचं कारण असं आहे की नामदेवरायाच्या घरी जनाबाई राहायला होत्या, दासी म्हणून त्यांचं कार्य करत होत्या. आणि नामदेवरायाच्या घरी मी काल सांगितलं 14 संत असल्यामुळं त्या सगळ्या संतांचं कार्य जनाबाई एकट्या पार पाडत होत्या. दास होणं काही एवढं सोपं नाही आहे की नाही. आपण बोलताना बोलतो मी तुमचा सेवक आहे, दास आहे, पण दास्यत्व करणं, सेवा करणं इतकं सोपं काम नाही आहे का नाही. आता तुमच्या भागात एक चांगली म्हणण्याची पद्धत आहे की एखाद्या वेळेस कोणाचं कीर्तन गावाला असेल, कुठे गेलता हो? अहो काल आमची सेवा होती तिकडे गेलो होतो. हे शब्द वापरणं सोपं आहे, पण ते पथ्य पाळणं एवढं सोपं नाही. ते शब्द सोपा वाटते सेवा, पण सेवा शब्द इतका सोपा नाही. नामामने सेवा करणे हे कठीण, त्याने व्हावे जाणं सावधान. लक्षात ठेवा, सेवा म्हणजे सोपं नसते. सेवा करणं म्हणजे जीवावरची गोळी आहे. हे नामदेवरायाचंच प्रमाण आहे. नामामने सेवा करणे हे कठीण, कारण सेवा करणाऱ्याला स्वतंत्र अस्तित्व राहत नाही. स्वतःला दास म्हणून घेणाऱ्याला स्वतःची ओळख राहत नाही. जनाबाईंनी कुठंच स्वतःचं स्वतंत्र नाम उल्लेख केला नाही. म्हणे नाम याची जनी, स्वतःला त्याचं त्या ठिकाणी नाव शिल्लक राहत नाही. जिथं मुरवावं लागतं सगळं, ज्याचा दास झालेलो आहे त्याच्या त्या ठिकाणी सेवेमध्ये संपूर्ण आयुष्य वेचावं लागतं. दास म्हणजे जणू जिवंत असून मेल्यात जमा, असं व्यास महर्षी म्हणतात. जिवंतोपी मृत पंचत व्यासेन परिकीर्तितः दरिद्रो व्याधितो मूर्खो प्रवासी नित्य सेवकः. हे लक्षात ठेवा. व्यास महर्षी म्हणतात 5 जण जिवंत असून मेल्यात जमा आहेत. जिवंतोपी मृत पंचत, हे जिवंत असून 5 जण मेल्यात जमा आहे. कोण कोण? दरिद्री मनुष्य जिवंत असून मेल्यात जमा. समोर एखादी वस्तूची गरज आहे, घेण्याची इच्छा आहे, पण दरिद्री असल्यामुळे घेऊ शकत नाही, जिवंत असून मेल्यात जमा. व्याधिग्रस्त मनुष्य जिवंत असून मेल्यात जमा. समोर गुलाबजामुन वाढले तर डॉक्टरनं सांगितलंय नुसतं साखरकडे बघितलं तरी तुम्ही मरतात, जिवंत असून मेल्यात जमा आहे. किंवा त्याच्या पुढे त्याच्या घरात जन केले, त्याच्या समोरचा माणूस 10 गुलाबजामुन खाले आणि घेऊन ताक पेत बसले, काय करा होता, जिवंत असून मेल्यात जमा. व्याधी तो प्रवास करणारा मनुष्य, कारण कवा कोणत्या गाडीचं काय होईल काही सांगता येत नाही, म्हणून मुक्कामाला पोहोचेपर्यंत त्याचा भरोसा नसल्यामुळं प्रवासी. आणि मूर्ख मनुष्य, कारण एखादा जन्माला मनुष्य देहासारखे आला पण ज्याची बुद्धीच त्या ठिकाणी वेडा असेल, काय त्याला कळत नाही, काही नाही, जनावराप्रमाणे असल्यामुळे तोही जिवंत असून मेल्यात जमाय. आणि दास, सेवा करणारा मनुष्य, ज्याला स्वतंत्र अस्तित्व राहत नाही, म्हणून नित्य सेवक हा, तो सुद्धा जिवंत असून मेल्यात जमाय. म्हणून सेवा करणं एवढं सोपं नाहीये. हा शब्द फार कठीण आहे. नामदेवरायाची सेवा जनाबाईंनी केली, स्वतःचं अस्तित्व शिल्लक ठेवलं नाही, अशी सेवा जनाबाईंनी नामदेवरायांची केलेली होती. आणि त्या सेवेच्या बळावर त्यांना भगवंत प्राप्त झाला. जनी म्हणे जोडी झाली विठोबाची, कशामुळं? दाशिनामयाची म्हणून. मी नामदेवरायाचं दास्यत्व केलं म्हणून मला देव प्राप्त झाला. म्हणून कोणाची सेवा करावी, दास्यत्व करावे हे कळालं पाहिजे. एक तर देवाची सेवा करावी, रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका, किंवा संतांची सेवा करावी. तसं जनाबाई ह्या भगवंताच्या सेवक नव्हत्या, अर्थात देवाची सेवा करत होत्या, नाही असं नाही, पण प्रमुख त्यांनी जर सेवा कोणाची केली असेल तर नामदेवरायांची सेवा केली. आणि त्याचा महिमा असा झाला की भक्ताची सेवा करणाऱ्याला भगवंत जास्त लवकर प्रसन्न होतात. कारण माझ्यापेक्षाही माझ्या भक्ताची सेवा मला जास्त प्रिय आहे, हे स्वतः भगवंत सांगतात. आणि म्हणून जनाबाईंकडे भगवंत स्वतः जायचे, हे लक्षात घ्या. नामदेवरायानं केलेला नैवेद्य भगवंत स्वतः खात होते, हा नामदेवरायाचा अधिकार आहे. आपलं तो चरित्र आपल्याला ऐकलेलं आहे नेहमी की भगवंताला नैवेद्य नामदेवरायानं खाऊ घातला 5व्या वर्षी. नैवेद्य तयार झाल्यानंतर नामदेवरायाच्या हातून देव जेवायचा हा नामदेवरायाचा अधिकार आहे. पण ते नैवेद्य तयार करण्यासाठी, नैवेद्य म्हणल्यानंतर भात असेल, वरण असेल, चपाती असेल, काय असेल ते असेल, एवढे पदार्थ कह्याचे आले महाराज त्यांच्या घरी, फिरतो दारी दारी अन्नासाठी. एक साधं काही असणाऱ्या भाकरी असतील, तोही पदार्थ जर असला, तो करायचा म्हणल्यानंतर ते धान्य दळावं तर लागतंय. ते दळू लागायला भगवंत जनाबाईच्या घरी जायचे, हा जनाबाईंचा अधिकार आहे. नामदेवरायाच्या हातून आयतं जेवायचे, आणि ते स्वयंपाक तयार करण्यासाठी जे धान्य लागते ते सगळे तयारी करायला देव जायचे. कशामुळं? नामदेवरायाच्या हातून जेवावं हा नामदेवरायाचा अधिकार, कारण ते देवाचे सेवक होते.
आणि त्यांची सेवा जनाबाई करत असल्यामुळे ते करू लागायलाच देव त्यांच्या घरी जायचे. हा त्यांचा अधिकार, संत सेवेचं हे फळ आहे. आणि यांचा अधिकार समाजापर्यंत पोहोचावा म्हणून केलेली ही भगवंतांनी लीला. वारकरी संप्रदायामध्ये काकडा आरतीला फार महत्व आहे. सगळे भक्त पांडुरंगाला झोपेतून उठवण्यासाठी जातात. आता भक्त उठवायला जातात म्हणजे आधी भक्ताला उठावं लागतंय. उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला, उठा म्हणणारा स्वतः जागी असला पाहिजे. मग जर सगळे भक्त, सगळे संत, हे वाक्य लक्ष देऊन ऐका, सगळे संत पांडुरंगाला झोपेतून उठवण्यासाठी म्हणजे काकडा आरतीसाठी मंदिरात जातात आणि तो भगवंत हे सगळे मला उठवायला येण्याच्या आधी जनाबाईला उठवायला त्यांच्या घरी जायचा, हा त्यांचा अधिकार होता. प्रहर एक रात्र उरलियावरी, येऊनी शेजारी बैसला तो, उठीवो जनाई घालीवो दळण, आवडीचे गाणे गाऊ दोघे. म्हणजे तुम्ही सगळ्या संतांचे अभंग वाचले तर अभंग असे, उठा पांडुरंगा प्रभात समयो पातला. आणि जनाबाईच्या बाबतीत उलट आहे, उठीवो जनाई, हे देव जनाबाईला बोलला, हे विशेष आहे. सगळे भक्त देवाला झोपेतून उठवण्यासाठी जायचे आणि देव जनाबाईला झोपेतून उठवायला जायचे, हे विशेष अधिकार. उठीवो जनाई घालीवो दळण, आवडीचे गाणे गाऊ दोघे. आणि मग भगवंतानं त्या उठल्यानंतर, आता कसं झोपेतून उठल्यानंतर ते अस्ताव्यस्त सगळं झालेले केस असायचे, डोक्याचा पदर खाली पडलेला असायचा. भगवंतानं त्यांचे वस्त्र नेसून द्यायचे, अंगेने सवित लुगडी अशी, काय वर्णन केलेलं आहे. आणि त्यांची, आता त्यांना रात्री झोपायला उशीर व्हायचा आणि पहाटे लवकर त्या ठिकाणी 3 वाजता जनाबाईला देवानं उठवायचं. त्यांनी सांगायचं तुम्ही तोपर्यंत तोंडावर पाणी मारा, मी जातं काढून ठेवतो, धान्य आणून ठेवतो, उकळ साफ करून ठेवतो, पुढे होऊन उकळ झाडी. हे इतकं त्या ठिकाणी कार्य भगवंतानं करावं. आणि मग त्यांच्यासोबत त्यांना मदत म्हणून भगवंत ज्यावेळेस ते धान्य दळण्यासाठी बसले, ते एकरूप एवढे त्या ठिकाणी झालेले होते की जनाबाईंनी भगवंताविषयीचं वर्णन त्या ठिकाणी अभंगाद्वारे करावं. आणि त्या अभंग ऐकण्यामध्ये भगवंत इतके तल्लीन झाले की कशाचाही विसर, आठवण त्यांना राहिली नाही. सगळ्या जगाचा विसर पडला. मी देव आहे आणि माझे सुद्धा काही कर्तव्य आहेत हे भगवंत विसरून गेले. मी देव आहे, ही भक्त आहे, मी पांडुरंग परमात्मा आहे, मी विटेवरती उभा आहे, पुंडलिकाच्या भावार्थासाठी इथं उभा टाकलेलो आहे, हे सगळे भक्त मला रोज उठवायला येतात. सगळं विसरले भगवंत. तन मन धन सगळं विसरून तल्लीनतेनं एकरूप होऊन भगवंत कार्य करायला लागले. आणि कार्य करत असताना किती त्या ठिकाणी वेळ झाला लक्षात आलं नाही. आणि तेवढ्यात भगवंत मंदिरात न दिसल्यामुळं ज्ञानेश्वर महाराज त्या ठिकाणी अचानक दरवाजामध्ये येऊन उभा टाकले. दारात येऊन उभा टाकले तरी भगवंताचं लक्ष नाहीये. किती एकरूपता. लक्षात ठेवा, आपण स्वतःला देवाचे भक्त म्हणून घेतो, पण देवाची पूजा करताना, कथा ऐकत असताना आपलं मन तेवढं एकाग्र होत नाही. तर जनाबाईंची भक्ती किती असेल की देव त्यांच्याकडे बघून एवढे एकाग्र व्हायचे. आपल्याला देवाचं ध्यान लागत नाही, देवाच्या ध्यानात आपण आपला देहाचा विसर पाडत नाहीत. आणि देव जनाबाईच्या ध्यानात स्वतःला विसरून जात होते. म्हणजे त्यांचा अधिकार किती मोठा असतील हे फार मोठी पाहण्याची गोष्ट आहे. देवाची काकडा आरती आपण केली तर आपले पाप नष्ट होतात. कोटी ब्रह्म हत्या मुख पहा जाती, काकड्यातला अभंग आहे. देवाची काकडा आरती बघितलं तर आपले ब्रह्महत्येचे पाप नष्ट होतात. देवाला उठवण्यासाठी गेलं तर, आणि देव ज्यांना उठवायला जात असेल तर त्यांचा मोठा किती अधिकार असेल, आहे की नाही. म्हणून देवाची पूजा आपण केली तर आपल्याला त्या ठिकाणी वैकुंठ पदाची प्राप्ती होते. पूजू जाता विठ्ठलासी वैकुंठवासी ते होती. देवाचा अभिषेक केला तर. आणि देव जनाबाईचा अभिषेक करत होते. हाती घेऊन या लोणी डोई चुळी चक्र पाणी, माझ्या जनीला नाही कोणी म्हणून देव घाले पाणी. म्हणजे भगवंत त्यांचा अभिषेक करायचे, त्यांचा किती अधिकार असेल. हे सगळं उलट होतं जनाबाईच्या बाबतीत. जगातले भक्त जे जे पांडुरंगाचे उपचार करतात, पांडुरंग स्वतःला जे काही असणारी सकाळपासून रात्रीपर्यंतची पूजा आहे ती जनाबाईची करायची. त्यांना लोणी लावून आंघोळ घालणं, त्यांच्या डोक्यावरती अभिषेक करणं, उलट होतं जनाबाईच्या बाबतीत. तेवढा अधिकार, आणि तो अधिकार समाजाला कळावा म्हणून ही केलेली लीला. आणि भगवंत हे ज्ञानोबा तिथं होते म्हणून मला चरित्र सांगायचंय, बाकी काही नाही. आणि मग आल्याच्या नंतर काय झालं, मग हसूनी सकळी पाहू देव कैसा बळी, आले नामदेवा घरी प्रेमे भुलला से हरी, घाली जाती या वैरण गाय आवडीचे गाणे. आणि अचानक त्या ठिकाणी
देवाचं लक्ष जे दळत असताना एकाग्र चित्तानं त्या ठिकाणी भगवंत डुलत असताना त्या जात्याच्या दळणावरती सहज भगवंताचं लक्ष दाराकडे गेलं. ज्ञानोबा बघून भगवंत त्या ठिकाणी घाबरले आणि मग लक्षात आलं, अरे मी तर पांडुरंग आहे, काकड्याची वेळ झालेली आहे आणि कदाचित हे काकड्याला गेले असतील आणि मी दिसलो नसल म्हणून इथं आज आपल्याला पकडायला आले. आज चोरी उघडी पडली म्हणले. पुढे देखे ज्ञानेश्वरा, देव झाला से घाबरा. आणि मग देव आता पळायला लागले. हे लई चरित्र गोड आहे महाराज. भगवंत तिथून पळून जावं, तेवढ्यात ज्ञानोबाराने दारातच हात धरला. आता कुठं पळताल म्हणले. पुढे देखे ज्ञानेश्वरा, देव झाला से घाबरा. आणि मग जनी म्हणणे पंढरीनाथा, जाय राऊळाशी आता. देवा उशीर किती झाला, तुम्हाला लक्ष नाही राहिलं म्हणले. मी मगाशीच सांगितलं होतं मी एकटं पाहते काम, तुम्ही जा मंदिरात, सगळे भक्त आले असतील. अहो ते तुमच्यासोबत दळताना माझ्या लक्षातच आलं नाही म्हणले. आणि मग ज्ञानोबाराने हात धरला आणि सांगितलं, आज सगळ्या जगाला मी ओरडून सांगणार की ज्या देवाची सेवा करण्यासाठी 16,108 पत्नी आहेत, राही रखमाबाई सत्यभामा माता ज्याच्या दासी आहेत, ज्याची सेवा करतात, आणि तो त्या ठिकाणी जनाबाई सोबत दळण दळण्याचं कार्य पार पाडतो. इमानदारीनं खरं सांगा, भागवत कथेतले 18,000 श्लोक वाचल्यानंतर कधीतरी असं लक्षात आलंय का तुमच्या की देवानं रुक्मिणी मातेला स्वयंपाकात मदत केली? किंवा भगवंतानं गिरणीवर डबा आलेला होता दळायला, असं कधी वर्णन नाही. पण भगवंत एवढं मोठा परमात्मा असताना हे कार्य जनाबाई सोबत करायला लागला. आणि मग हे सगळं चरित्र आता आम्ही सगळ्या जगाला ओरडून सांगणार, ज्ञानोबा म्हणतात. तसाच देवाचा हात धरला, अंग भरलेलं आहे, सगळं पीठ अंगाला लागलेलं आहे. ते जात्यावरती दळत असताना पितांबर असणार, ते खाली पीठ ओळत असताना आता पितांबर सगळा पांढरा झालेला. आणि तसाच भगवंताला हात धरून मंदिरामध्ये आणलं. निवृत्तीनाथाला तिथंच बसवलं होतं, मी सांगितलं तुम्हाला. मग निवृत्तीनाथांनी विचारलं, का रे बाबा इतक्या सकाळी भगवंत कुठे गेले होते? पार 4:30ची वेळ झाली. मग त्यावेळेस निवृत्तीनाथांना असा प्रश्न विचारल्यावर देवानं ज्ञानोबारायाकडे बघितलं आणि तोंडावर हात ठेवला. सांगू नका 4 चौघात उगं नाव खराब होईल माझं. हे काय करत होते, काय पुरुषार्थ गाजवाय गेलो नव्हतो मी, आहे की नाही. मग ज्ञानोबारायांनी सांगितलं, आज मात्र मी तुमचा हे सगळं असणार चरित्र म्हणा, लीला म्हणा, सगळ्या जगाला ओरडून सांगणार. निवृत्ती पुसत कोटे होते पंढरीनाथ. तुम्ही म्हणताल कदाचित या अभंगाला काय पुरावा? हे अभंग त्याचं साक्षीदार आहे. निवृत्ती पुसत कोटे होते पंढरीनाथ, मग खून कळली ऋषिकेशी, सांगू नको निवृत्तीशी. सांगू नका म्हणायला लागले भगवंत. पण ज्ञानोबारायांनी सांगितलं, आता मी सांगणारच. उत्तर दिले ज्ञानदेवे, नवल केवढे सांगावे. काय सांगावं दादा? अहो तिकडं बघा, सकाळी सकाळी दर्शनाला कोण कोण उभा टाकलेलं आहे. त्रिशूळ डमरू घेऊन आला, हे काकड्यातलं वर्णन आहे. अहो शिवबंदी पायवनी, नये योगी यांच्या ध्यानी, द्वारी उभे ब्रह्मादी. तिकडं ब्रह्मदेव दरवाजात लाईनला उभा टाकलाय, केव्हा भगवंताचं दर्शन होईल म्हणून. द्वारी उभे ब्रह्मादिक, गुणगाती सकळीक. आणि हा परमात्मा या देवादिकांना दर्शन द्यायचं सोडून, जनी सवे दळे देव, तिचा दे कोणिया भाव. अशा प्रकारे हा जनाबाई सोबत दळायला गेला होता. मग सगळ्या लोकांना अधिकार कळाला, अरे सगळं जग भगवंताच्या दर्शनाला मंदिरात येतंय आणि तो भगवंत जनाबाईला उठवण्याच्या निमित्तानं, त्यांचं कार्य पार पाडण्याच्या निमित्तानं त्यांच्या झोपडीमध्ये जातो. काय मोठा अधिकार! सर्वांनी त्या ठिकाणी देवादिकांनी त्यांचा जय जयकार केला. जनी सवे दळे देव, सुरवर म्हणते धन्य भाग्य. सगळे सुरवर म्हणजे देवादिक म्हणायला लागले. असं भाग्य त्या ठिकाणी आतापर्यंत कोणाला लागलं नाही. आणि सगळ्यांनी जनाबाईंचा जय जयकार केला. श्री संत जनाबाई महाराज की जय. अशा प्रकारचा ज्ञानोबाराय पंढरी क्षेत्रात असताना हा एक चरित्र भाग त्या ठिकाणी पार पडला. या प्रसंगात माऊली होते म्हणून हा चरित्र भाग मी तुमच्या समोर ठेवला. अशा प्रकारे माऊलींचा जो काही असणारा जीवनचरित्र कथेची जी गंगा आहे, आता सागराच्या दिशेनं जायला लागली. अर्थात ज्या कार्यासाठी ज्ञानोबारायांनी अवतार घेतला, ते कार्य जवळजवळ त्या ठिकाणी माऊलींचं पूर्ण व्हायला लागलं. ज्या ज्या ग्रंथरचना माऊलींना करायच्या त्या जवळपास सगळ्या ग्रंथरचना माऊलींनी केल्या. गीतेवरती टीका, ज्ञानेश्वरी ग्रंथ निर्माण केला. तदनंतर अमृतानुभव ग्रंथ झाला. वसिष्ठ, योग वसिष्ठ नावाचा ग्रंथ निर्माण केला. योग वसिष्ठावरती आता तो उपलब्ध नाहीये ग्रंथ. माऊलींचे सगळे ग्रंथ आता सध्या उपलब्ध नाहीयेत.
तो निर्माण केला होता ज्ञानोबरायांनी. योग वसिष्ठावरती टीका केली. योग वसिष्ठ म्हणजे भगवान प्रभू रामचंद्र वसिष्ठाच्या आश्रमात विद्यार्थी म्हणून शिकायला गेले, त्यावेळेस वसिष्ठ गुरुदेवानं रामचंद्र प्रभूला जे काही ज्ञान दिलेले तो सगळा संस्कृतातला कथाभाग माऊलींनी मराठीत केला होता. तो ग्रंथ आता सध्या उपलब्ध नाहीये. त्या योग वसिष्ठावरती टीका केली. आणि मग उत्तर काळामध्ये शेवट हरिपाठ ग्रंथाची रचना झाली आणि अभंग तर त्यांचे सतत थोड्या थोड्या रूपानं चालू होते. तोही अभंग रचनेचा भाग बराचसा त्या ठिकाणी पार पडला. आणि मग कार्तिकी एकादशीच्या वेळेला भगवंताला ज्ञानोबरायांनी प्रश्न विचारला, देवा माझी एक इच्छा आहे म्हणले, तुम्ही पूर्ण करावी अशी माझी मनातली भावना मी तुम्हाला सांगतोय. काय इच्छा आहे माऊली ज्ञानोबराया? आणि मग आपल्या मनातली इच्छा ज्ञानोबराय भगवंताला बोलून दाखवतात. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी. हे फार सुंदर त्या ठिकाणी अभंग रचना या नामदेवरायाच्या गाथ्यामध्ये आलेली आहे. याला इथून जे काही पुढचं प्रकरण आहे याला समाधी प्रकरण असं म्हणतात. इथून ज्ञानोबराय समाधीस्थ होईपर्यंतची काय अभंग रचना आहे त्याला सगळ्यांना समाधी प्रकरण नाव आलेले. आणि मग माऊलींची समाधी, निवृत्तीनाथ, चांगदेव महाराज, सोपानदेव ह्या सर्वांच्या समाधीचे वेगवेगळे प्रसंगातले अभंग आहेत. त्यामध्ये अतिविस्तारानं माऊलींच्या समाधीचं वर्णन या गाथ्यामध्ये आलेलं आहे. नुसते अभंग वाचायचे तरी 2-3 तास जातात. इतका विस्तार त्या ठिकाणी नामदेवरायांनी या समाधी प्रकरणाचा केलेला आहे. बघू आपणही जितकं होईल तेवढं त्या समाधी प्रकरणातलं चरित्र पाहण्याचा प्रयत्न करूया. ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, समाधान तुझे होसी, परिसमाधी हे तुझ पासी, घेईन देवा. समाधी म्हणताना हीच चाल लावावी अशी एक ज्येष्ठांची परंपरा आहे. मला काही जास्त गायनातलं कळत नाही, मी काही गायन शिकलेलं नाही, मी कधीच पेटीवर काही स्वर लावीत बसलो नाही, कधी मृदंगावर थाप मारून पाहिली नाही. कारण हे वाचनाच्या योगानं तो काही संबंध जास्त गायनाचा माझ्यासोबत आला नाही. पण ज्येष्ठांच्या संगतीत राहिल्यामुळं काही ठराविक अभंगांना ठराविक चाली आहेत की त्या अभंगाला ती चाल म्हणली तरच ती शोभा देते. उगाच कोणत्या पिक्चरची चाल आणली आणि एखाद्या अभंगाला लावली ते काही शोभा देत नाही. लक्षात ठेवा, ठरलेलं आहे. भूपाळ्या म्हणत असताना योग या दुर्लभ तो म्या देखिला साजनी, ठरलेल्या चाली आहेत त्या. अशा प्रकारच्या चाली म्हटल्यानंतर तो प्रसंग जागृत होतो. तसं समाधी प्रकरण म्हणत असताना ज्येष्ठ मंडळी या स्वरामध्ये म्हणतात, ज्ञानदेव म्हणे विठ्ठलासी, समाधान तुझे होसी, परिसमाधी हे तुझ पासी, घेईन देवा. नलगे मज मुक्ती, नलगे मज मुक्ती, तुझ्या चरणी आरती थोर हाती. भगवंताच्या समोर ज्ञानोबराय प्रार्थना करायला लागले, देवा मला अशी इच्छा आहे की तुझ्या पायाजवळ समाधी घ्यावी. आपल्या मनातला भाव त्यावेळेस ज्ञानोबरायांनी बोलून दाखवला भगवंताला. त्यावेळेस भगवंतांनी सांगितलं, हो माऊली, विठोजी म्हणे ज्ञान देवा, ज्ञानसागरा स्वानुभवा, वचनेची विसावा, झाला मज ऐके ज्ञान चक्रवर्ती, तू तव ज्ञानाचीच मूर्ती, परिपुससी जे आरती ते कळली मज. माऊली, तुम्ही माझ्या समोर जी प्रार्थना केलीत ही प्रार्थना मी ऐकली, पण ऐका, आता ज्ञानोबरायाचं वर्णन करत असताना किंवा ज्ञानोबरायाला हाक मारत असताना देवानं काही विशेषण वापरलेत, हे फार लक्ष देऊन ऐकण्यासारखं आहे. ज्ञानोबरायाच्या संबंधानं देवानं जे काही प्रयोग केलेले ते शब्द काही सामान्य नाहीत. माऊली ज्ञानोबरायाला हाक मारत असताना देव म्हणतात, विठोजी म्हणे ज्ञानदेवा, ज्ञानसागरा स्वानुभवा. ज्ञानोबरायांना ज्ञानसागरा ही उपमा स्वतः पांडुरंग परमात्म्यानं दिलेली आहे. ज्ञानाचे सागर आहेत ज्ञानोबराय, ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. असे ज्ञान सागर असणारे ज्ञानोबराया, तुम्ही स्वतःला त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूपाला प्राप्त करून घेतलेलं आहे. तुम्ही बोलता त्याच्यानं माझ्या जीवाला समाधान झालं. पण ऐका, ऐके ज्ञान चक्रवर्ती, तू ज्ञानाचीच मूर्ती, परिपुससी जे आरती ते कळली मज. ऐके ज्ञान चक्रवर्ती, हे शब्द फार, एक एक शब्दाचा अर्थ पाहायचा झाला तर त्याच्यामध्ये फार गांभीर्य आहे.
तुम्ही ज्ञान चक्रवर्ती आहात. चक्रवर्ती शब्दाचा अर्थ कळाल्यानंतर मग ते ज्ञान चक्रवर्ती पाहूया. चक्रवर्ती ही जी पदवी आहे, ही पदवी कोणालाही लावता येत नाही. मग पूर्वीच्या काळी राजे लोकांच्या ह्या पदव्या होत्या आणि त्याच्यातली सगळ्यात शेवटची पदवी म्हणजे चक्रवर्ती. चक्रवर्ती सम्राट युधिष्ठिर अशीच त्या ठिकाणी ही पदवी होती. चक्रवर्ती पदवी कोणत्या राजाला लागत होती? राजातले प्रकार. काही मांडलिक राजे असायचे. मांडलिक राजे म्हणजे समजा उदाहरणार्थ कोल्हापूर पुरतं गाव त्यांच्या ताब्यात आहे, पण तरी त्यांना आपल्यापेक्षा वरचढ राजाला कर भरावा लागत होता आणि कोल्हापूर पर्यंत आपलं आपलं पाहायचं सगळं. मर्यादित गावाचा कारभार बघायचा आणि वरी त्या ठिकाणी त्याच्याही पेक्षा अधिकाऱ्यांना श्रेष्ठ असणारा राजा असायचा. मग त्याच्या अधिकाराच्या ताब्यात जर हा राज्य करत असेल त्याला मांडलिक राजा म्हटलं जायचं. याच्यापेक्षा जो वरचा राजा आहे तो सामान्य राजा. त्याच्यापेक्षाही एखादा वरचा त्या ठिकाणी जास्त मोठा राजा असेल त्याला महाराज म्हणायचे. आणि संपूर्ण समुद्र वलयांकित पृथ्वीचा जर एकच सम्राट असेल, जरी अनेक राजे असले तर त्या सर्वांचा त्या ठिकाणी आधिपत्य त्याच्या ताब्यात असेल तर मग मात्र त्याला चक्रवर्ती ही पदवी प्राप्त होत होती. आणि ही चक्रवर्ती पदवी विशिष्ट राजांना प्राप्त झाली, सर्वांना नाही प्राप्त झाली. रामचंद्र प्रभू असतील, युधिष्ठिर असतील, असे मोजके चक्रवर्ती सम्राट झाले. तसं ज्ञानाच्या संबंधानं विचार केला तर जगाच्या पाठीवर अनेक ज्ञानी मंडळी याच्या पूर्वी झाले. ज्ञानी काही कमी आहेत का? सृष्टी उत्पन्न झाली तेव्हापासून ज्ञानी मंडळी आहेतच. हे ऋषीमुनी काही साधे आहेत का? अहो, एकेका ऋषीचं ज्ञान काही सामान्य असेल? हे सगळ्या ऋषींनी ग्रंथ निर्माण केले. संस्कृत भाषेमध्ये व्यासांनी तर 18 पुराण निर्माण केलेत, 18 उपपुराण निर्माण केले, एवढं ग्रंथ संपदा तयार केली. पण व्यास चक्रवर्ती, ज्ञान चक्रवर्ती पदवी व्यासांना सुद्धा नाहीये. ही पदवी भगवंतानं माऊलींना दिली. याचं कारण असं आहे की जगातलं जे काही ब्रह्मज्ञान आहे किंवा जगामध्ये पसरलेलं जेवढं काही ज्ञान आहे, हे ज्ञानाचं अधिष्ठान म्हणजे स्वतः माऊली ज्ञानोबाराय आहेत. ज्ञानाचा मूळ स्तोत्र म्हणजे वेद आहे. कारण सगळ्यात पहिलं जर ज्ञान भांडवल कुठून उत्पन्न झाला असेल तर ते वेदातून. सगळ्यात पहिलं संस्कृती, हिंदू संस्कृतीतला सगळ्यात मुख्य ज्ञानस्त्रोत ग्रंथ म्हणजे वेद. वेदाच्या नंतर बाकीचे ग्रंथ निर्माण झाले. पण त्या वेदांना विचारलं की तुम्हाला तरी ज्ञान कुठून आलं, तर ते वेद सांगायला लागले. वेदशास्त्र देती ग्वाही म्हणती ज्ञानाबाई आई. ते वेदही म्हणतात आम्हालाही ज्ञान आलं ते माऊलीपासूनच आलं. आणि म्हणून ऐकेगा ज्ञान चक्रवर्ती. भोळेपणाच्या बाबतीत ही पदवी भगवान शंकराला आहे. शिव भोळा चक्रवर्ती. भोळ म्हणजे बावळट नाही, हे डोक्यातून काढून टाका. आपण बावळट असल्यामुळं देवाला भोळ म्हणजे बावळट समजतो. बावळट वेगळा आणि भोळा वेगळा. भोळा शब्दाचा अर्थ वेगळा आहे. तुका म्हणे भोळा जिंकू जाणे कळी काळा. मग येडपट माणसं काय देव कळी काळाला जिंकतात का? अरे बावळटपणा नाही. भोळा शब्दाचा अर्थ असा होतो की सगळ्या संपूर्ण जगाकडे बघत असताना ज्याला कधी भेदच वाटत नाही. मोठा असला काय, जवळचा असला काय, आपला मुलगा असला काय, परक्याचा असला काय, जो समानच वागतो. हे वेगळा हे आपला, हे भावच आपपर ज्याच्या अंतःकरणात नाही, सगळ्यांसोबत सारखंच वागतो, त्याला भोळा म्हणतात. भगवान शंकराला राक्षसही समान, त्यांनाही वरदान द्यायचे भगवंत आणि देवादिकांनाही कृपा करायची, म्हणून त्यांना भोळा पदवी प्राप्त झालेली आहे. असो, तसं ज्ञानोबाराय हे ज्ञानाच्या बाबतीतले चक्रवर्ती आहेत. तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानाची मूर्ती आहात. तू तव ज्ञानाचीच मूर्ती. आणि तुम्ही जो मला काही प्रश्न विचारलात किंवा जो असणारा त्या ठिकाणी आपल्या मनातली इच्छा सांगितली ती मला कळाली. अहो माऊली, तुम्ही एक एक अभंग असा तयार केला की या संपूर्ण जगाला अति क्लिष्ट असणारं जे काही ज्ञान आहे हे एक एक शब्दामध्ये तुम्ही उकलून दाखवलं. एक एक अनुभव कृपा पद पदांतरी केला सोपा. तरी आत ही माझी कृपा सकळ ही ओळली. ज्ञानदेवे चरणे मिठी मनेसी पडली एक गाठी. दृश्य झाली एक दृष्टी प्रत्यक्ष भेटविलेसी. कर ठेवोनी कुरवाळी सर्वांग न्याहारोनी न्याहाळी. म्हणे तू घेतली जे आळी ते सिद्धी ते पावेल. नामा उभा असे सन्मुख ऐकता थोर खेद दुःख. म्हणे ज्ञानांजन महासुख समाधी मागत असे.
आणि हे ऐकल्यानंतर भगवंतानं ज्ञानोबारायाच्या सगळ्या अंगावरून हात फिरवला. ज्ञानोबारायाची ही भाषा ऐकल्यानंतर नामदेव महाराजाचा सुद्धा अंतःकरणामध्ये एक थोर खेद निर्माण झाला की आता माऊली ज्ञानोबाराय समाधिस्थ होणार, मग या संपूर्ण जगातला ज्ञान सूर्य मावळणार की काय, या भीतीने नामदेवराय सुद्धा घाबरले. बराच मोठा त्या ठिकाणी विस्तार त्या पुढे प्रसंगामध्ये आलेला आहे. ज्ञानोबारायांनी हात जोडून विनंती केल्यानंतर सगळ्या भक्तांनी ज्ञानोबारायाच्या अंतःकरणातली ही इच्छा जाणली आणि देवानं सांगितलं, अहो तुम्ही पंढरी क्षेत्रात जर समाधी घेतली, कारण ज्ञानोबारायांची इच्छा काय होती की समाधी हे तुझं पाशी घेईन देवा, तुमच्या जवळ मी समाधी घेईन, पंढरी क्षेत्रात घेईन. पण देवानं सांगितलं तसं नाही. विठोजी म्हणे, ज्ञान देवा तुझी विश्रांती मज ठेवा, ते मुरली आमची या भावा, निसंदेह कैशी समाधान ज्ञान देवा, अलंकापुरी समाधी ठेवा, विठ्ठल ओळला ओलावा, नित्यरूप समाधी. आणि माऊलींना ज्ञानोबारायांना देवानं सांगितलं, तुम्ही जर इथं समाधी घेतली तर सगळ्या जगातले भक्त मंडळी तुमचं दर्शन करतील आणि तसंच निघून जातील, मजा करतो कोणी यायचं सुद्धा नाही म्हणले मध्ये. कारण मोठ्या झाडाखाली लहान झाड वाढत नसते म्हणले. तुम्ही एवढे मोठे आहात की पंढरपूरला पांडुरंग नाही माऊली असतात हेच जगात प्रसिद्ध होईल, मला कोणी विचारायचं सुद्धा नाही म्हणले. आणि आजही पंढरपूरपेक्षा आळंदीलाच जास्त गर्दी आहे. आळंदीला समाज ज्ञानोबारायांच्या दर्शनासाठी निमित्तानं लोक जातात. आणि म्हणून माऊलींना त्या ठिकाणी भगवंत म्हणतात की तुम्ही इथं नाही, तुमचं स्थान ठरलेलं आहे समाधीचं, अलंकापुरी समाधी ठेवा. तुमचा समाधीचा जो निज ठेवा आहे तो अलंकापूरला असल्यामुळं तोही तीर्थक्षेत्र काही सामान्य भाग नाहीये. आळंदी हे सुद्धा महान तीर्थक्षेत्र आहे. संत करती महाखेद, म्हणती ज्ञानांजन सिद्ध. आणि मग चालिले विदगद अलंकापुरी. तिथं कसा कसा त्या ठिकाणी महाभाग आहे त्या संबंधाने भगवंत बोलायला लागले. महावल्ली वृक्ष अजान, तो निक्षेपिला पूर्ण धन, मग विठोजी म्हणे आपण ज्ञानदेवासी. भगवंतानं ज्ञानोबारायांना सांगितलं की आळंदी क्षेत्रामध्ये सुद्धा फार अलौकिक महिमा आहे. त्या ठिकाणी सुद्धा आळंदीचा महिमा सामान्य नाहीये. त्या आळंदीचं क्षेत्र सुद्धा पंढरपुरापेक्षा श्रेष्ठ आहे. पंढरीहुनी हे सोपे, जनाची हरावया पापे, कळीकाळ कोपलिया कापे, त्याचे न चले अलंकापुरी. पंढरपूरला कळीकाळाचं सुद्धा काही चालत नाही, पण आळंदीला त्याच्याही पेक्षा जास्त महिमा आहे. काळ त्या गावातही प्रवेश करू शकत नाही, अशा प्रकारचा हा आळंदीचा महिमा असल्यामुळं तुम्ही आळंदी क्षेत्रामध्ये समाधी घ्यावी अशी माझी इच्छा आहे. आणि दुसरी गोष्ट, आळंदी क्षेत्रामध्ये समाधी घेत असताना हे आळंदी गाव म्हणजे पंचक्रोशामध्ये अतिशय असणारं एक दिव्य क्षेत्र आहे. या पूर्ण 5 कोसावरती याचा महिमा पसरलेला आहे. आळंदीचं एक विशिष्ट जे स्थान आहे तितकाच आळंदीचा महिमा नाहीये. नामा म्हणे धन्य पलाटन पाऊली, आणि पंचक्रोशी ठेवली सकळ तीर्थे. आळंदीच्या भोवती असणारा जो पंचक्रोशीचा भाग आहे त्या पंचक्रोशीमध्ये सुद्धा तेवढं दिव्य सामर्थ्य आलेलं आहे. पंचक्रोशी म्हणजे आळंदीच्या गोलाकार 5 कोस म्हणजे साधारण 15 किलोमीटर. 15 किलोमीटर उजवीकडं, 15 किलोमीटर डावीकडं, 15 किलोमीटर मागं, 15 किलोमीटर पुढं, असं चहू बाजूनं 8ही दिशेनं सगळ्या गोलाकार बाजूनं ही आळंदीचा दिव्य महिमा पसरलेला आहे. म्हणून कधीतरी आळंदीची ही पंचक्रोशी प्रदक्षिणा करण्याचा योग आला तर अवश्य केली पाहिजे. आता तत्संबंधानं मी जसा जसा विस्तार येईल ते सांगण्याचा प्रयत्न करील. आळंदी, सासवड, त्र्यंबकेश्वर आणि मुक्ताईनगर जो भाग आहे या 4ही ठिकाणी पंचक्रोशी प्रदक्षिणा होते. आळंदीची पंचक्रोशी साधारणतः एक दत्त जन्माच्या काळामध्ये साजरी करण्यात येते किंवा तो उत्सव साजरा होतो. 10 दिवस लागतात त्या प्रदक्षिणेला. काही विशिष्ट वारकरी मंडळी, हा विशेष आहे बरं का, वारीला जरी गबाळ गुबाळ आता चाललंय, पण निष्ठावान जे वारकरी आहेत, ज्ञानेश्वरी गाथा सारखे मुखोद्गत असणारे, तेच फक्त ही पंचक्रोशी प्रदक्षिणेत चालतात. बाकीच्याला माहीतच नाही तर काय चालणार आहे. मग काय फळ आहे ती पंचक्रोशी प्रदक्षिणा केल्याचं, तर ब्रह्मांडात जेवढे तीर्थ आहेत त्या सगळ्या तीर्थयात्रा केल्याचं पुण्य ही आळंदीची एक प्रदक्षिणा केल्यासारखं आहे.
ग्राम प्रदक्षिणा वेगळी आणि पंचक्रोशी प्रदक्षिणा वेगळी. त्याला 10 दिवस लागतात साधारणतः. असा तो त्या ठिकाणी प्रदक्षिणेचा भाग आहे. काय एवढं महिमा आहे त्या पंचक्रोशी प्रदक्षिणेला? कारण ज्ञानोबारायाच्या समाधीच्या वेळेला आता आपल्याला असं वाटतंय की माऊली ज्ञानोबारायाच्या समाधी सोहळ्याला कार्तिक महिन्यामध्ये फार गर्दी होते, पण असं काही नाहीये. गैरसमज काढून टाका. ज्या वेळेस ज्ञानोबारायांनी वास्तव त्या ठिकाणी समाधी घेतली त्यावेळेला, आता येणार आहे तो विस्तार मी सांगणारच आहे, 88,000 ऋषी, 33 कोटी देवता, यक्ष, नाग, गंधर्व, किन्नर, ह्या सगळे त्या ठिकाणी ब्रह्मांडातल्या देवी देवता त्या ठिकाणी एकत्रित आलेल्या होत्या. आणि मुंगीला सुद्धा मध्ये शिरकायला जागा नाही. इतक्या दाटी वाटीने हे सगळे उभे असताना पंचक्रोशीचा परिसर व्याप्त झाला होता. किती भक्त मंडळी आली असेल याचा विचार करा. आणि म्हणून ती प्रदक्षिणा जर केली तर एवढे सगळे भक्त तिथंच पुन्हा गुप्त झालेले आहेत भगवंताच्या आदेशानं. भगवंतानं सांगितलं ज्या ठिकाणी जो उभा आहे तिथं सगळेच थांबा. 360 तीर्थ इंद्रायणीत आले होते, त्या सगळ्यांना सांगितलं तुम्ही इथंच थांबा. अशा प्रकारचा विस्तार. तुम्ही म्हणताल कोणते कोणते तीर्थ, कसा कसा तो आळंदीचा महिमा आहे सांगा तरी. ऐका, मोठा गोड वर्णन आलेला आहे. ऐशे स्वर्गवासी अमर, ते आपापल्या ठाई स्थिर, राहोनी करती जय जयकार, पुष्पवृष्टी ज्ञानदेवावरी. हे काही पदरचे अक्षर नाहीत, लक्षात ठेवा. देवांना सुद्धा आळंदीत यायला जागा भेटत नव्हती. तुम्हाला वाटतंय आम्हाला घुसून दर्शन भेटावं, देवाला घुसता येईना गेलं, इतका गर्दा. म्हणून ते स्वर्गातले देव जिथं जागा भेटेल तिथं स्थिर राहिले. ऐशे स्वर्गवासी अमर, जे आपापल्या ठाई स्थिर. मग माऊलीच्या समाधीला किती लोक आले असतील? लोक म्हणजे सामान्य नव्हतेच, त्याच्यात सगळे देवाधिक ऋषी आलेले होते. ते आपापल्या ठाई स्थिर आणि जिथं असतील तिथून फुलाचा वर्षाव त्यांनी माऊलीच्या समाधीकडे केलेला आहे. म्हणून आपल्यात ही पद्धत आहे की समाधी सोहळा आपण कुठेही साजरा केला तर गुलाल करतो. आपली भावना हीच असते की माऊलीपर्यंत तो पोहोचणार आहे. देवांना जर जागा भेटत नव्हती तर आपली काय तिथं गंती आहे? मग पुंडलिकाशी सांगितले, कृष्ण पक्षी येते पाहिजे आले, येरू म्हणे स्वामींनी सांगितले, ते शिरसा वंदीन. भगवंतानं पुंडलिक रायाला आज्ञा दिली की जसं शुद्ध कार्तिकी एकादशीला, शुद्ध आषाढी एकादशीला शुद्ध वारी माझ्याकडे. शुद्ध म्हणजे शुद्ध आणि घाण असा अर्थ होत नाही त्याचा. शुद्ध शब्दाचा अर्थ 2 पक्ष असतात. काँग्रेस आणि भाजप नाहीये, काढून टाका डोळ्यातलं सगळं. पक्ष शब्दाचा अर्थ जो 15 दिवसाचा कालावधी आहे त्याला पक्ष म्हणतात. अमावस्येपासून पौर्णिमेपर्यंतचा शुद्ध पक्ष आणि पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशीपासून परत अमावस्येपर्यंतचा कालावधी म्हणजे कृष्ण पक्ष किंवा वद्य पक्ष असं म्हणतात. तसं शुद्ध पक्षात जी काही एकादशी येते त्या एकादशीला सगळे भक्त माझ्याकडे येतात. तसं वद्य पक्षातल्या म्हणजे कृष्ण पक्षातल्या एकादशीला सगळ्यांनी आळंदीला आलं पाहिजे बरं का, असं भगवंतानं पुंडलिकरायाकडून वचन घेतलेलं आहे. आणि म्हणून सगळे भक्त मंडळींनी होकार दिला, देवा तुम्ही सांगितल्यानंतर कोण जाणार नाही? कारण माऊली ज्ञानोबारायाला हे वरदान आहे. 3.5 पाऊले टाकिली निश्चळ, नेमी येले स्थळ उत्तरायणी, देव म्हणे ज्ञाना होई सावधान, मागा वरदान मग काही. तुम्ही मला काहीतरी वरदान मागा. आयुष्यात कधी काही मागितलं नाही, एकदा तरी मला मागा समाधीच्या वेळेस. आणि मग असं म्हटल्यानंतर देव म्हणे ज्ञाना होई सावधान, मागा वरदान मग काही. आणि मग ज्ञानोबारायांनी प्रार्थना केली, ज्ञानदेव म्हणे शुद्ध कार्तिक मासी व्रत एकादशी स्वामींकडे, कृष्ण पक्षी व्रत हरिदीन परिपूर्ण, मागितला मान ज्ञानदेवे. कृष्ण पक्षातल्या एकादशीचा मान मला द्या देवा. म्हणून वद्य एकादशी माऊलींची यात्रा भरत असते. मागितला मान ज्ञानदेवे, नामा म्हणे देव आवडीने देता, जोडिले हे संता पियुष जे. म्हणून वद्यवारी माऊलींची, हे लक्षात ठेवा. आणि मग भगवंत स्वतः सांगायला लागले, देव म्हणे आम्ही तुम्ही पंढरीहुनी समागमी, येवनी अलंकापूर ग्रामी, सकळ तीर्थांसहित. देवानं सांगितलं कार्तिकीची वारी पंढरपूरला झाल्यानंतर माझ्या सहित सगळ्या भक्त मंडळींनी घरी नाही जायचं, मग आळंदीला चलायचं म्हणले. आणि म्हणून पौर्णिमेचा काला पंढरी क्षेत्रात झाला, कार्तिकी पौर्णिमेचा, की लगेच देवाची आणि नामदेवरायाची दोघाचीही पालखी आळंदीच्या दिशेनं प्रस्थान होते. आम्ही 1 वर्ष चाललेलो आहे, ते बघितलं पाहिजे कधीतरी. आणि ह्याच्यात निष्ठावान वारकरी असतात, हे पाहायला भेटतात त्यावेळेला. मग आळंदीला पंढरी आळंदीची वारी, तुम्हाला आळंदी पंढरीची वारी सगळ्या जगाला माहिती आहे, पण पंढरी आळंदीच्या वारीचं त्याच्याहून करोडपटीनं महिमा आहे, जास्त लक्षात ठेवा. आणि म्हणून पंढरी क्षेत्राहून आळंदीला जायचं.
पायानं जायचं. कार्तिक वारी झाली शुद्ध वारी की मग पायी प्रस्ताव सुरू होतो. पांडुरंगाची पालखी आणि नामदेवरायाची पालखी पायी प्रवास करत करत आळंदीच्या दिशेनं चालते. कारण देवानं वचन दिलं होतं स्वतः ज्ञानोबारायांना की मी दरवर्षी नित्यनेमानं इथे येणार. आणि भगवंत आजही तो वचन पाळतात, नामदेवराया सुद्धा पाळतात. आणि दोघाच्याही दिंड्या पायी प्रवास करत करत आळंदीला जातात. फार मोठा आनंद आहे. आम्ही 1 वर्ष तो आनंद घेतला होता. देव म्हणे आम्ही तुम्ही पंढरीहुनी समागमी येऊन अलंकापूर ग्रामी सकळ तीर्थांसहित. निस्त येणार नाही, मग सगळ्या तीर्थांना मी सोबत घेऊन येईल. हे विशेष आहे. आळंदीला समाधी सोहळ्याला का गेलं पाहिजे याचं कारण हे की त्यावेळेला जगातले सगळे तीर्थ हे आळंदी क्षेत्रामध्ये प्रविष्ट झालेले असतात. आणि म्हणून कोण कोण आळंदीला त्या समाधी सोहळ्याला येतं दरवर्षी याचे नाव आलेले आहेत. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, तप. ही भूमी काही साधी नाहीये. या भूमीमध्ये ज्ञानोबारायांनी समाधिस्थ होण्याच्या पूर्वी मोठमोठ्यांनी तपश्चर्या केलेली आहे. कोणी कोणी तपश्चर्या केलेली आहे. ब्रह्मदेवानं इथं तपश्चर्या केलेली आहे, भगवान विष्णूंनी इथं तपश्चर्या केलेली आहे, इंद्रदेवानं इथं तपश्चर्या केलेली. इंद्र येऊन या भूमीशी आणि याग संपादिले आहरणीशी, अशी ही आळंदी क्षेत्र आहे. ब्रह्मा, विष्णू, इंद्र, तप आणि योगेश्वर उमप, सगळे जेवढे योगी असतील त्या सगळ्या योग्यांनी इथं येऊन साधना केलेली आहे. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा, तो सुख सोहळा काय सांगू. या सगळ्या ऋषीमुनींनी सिद्धांनी इथं तपश्चर्या केलेली आहे. आणखी एक गुह्य सांगायला लागले, ऐका लक्ष देऊन, फार मोठा गोड विषय. पाताळी शेष समीप याच खालता आहे. हे लक्ष देऊन ऐका. आपण नेहमी ऐकतो की नाही, ही पृथ्वी शेषाच्या मस्तकावर आहे. शेष नागाचा आधार या पृथ्वीला आहे. पण नेमकं पृथ्वीचा आकार हा गोलाकार आहे. आणि एखादा चेंडू जर तुमच्या हातावर ठेवला तर फक्त त्या चेंडूचा जो खालचा भाग आहे त्याचा स्पर्श आपल्याला हाताला होतो. बाकीचा चेंडू अलगद वर असतो की नाही. मग हाताचा आणि चेंडूचा स्पर्श एका विशिष्ट पॉइंटला झालेला असतो आपल्या हाताच्या. तसं शेषनागाचं मस्तक आणि पृथ्वीचा गोलाकार बिंदू जिथं त्या ठिकाणी एकत्रित झाली ती जागा म्हणजे आळंदी, असं गाथ्यात प्रमाण आहे. हे लक्षात ठेवा. पाताळी शेष समीप याच खालता आहे, गाथ्यातलं प्रमाण लक्षात ठेवा. म्हणून आळंदीचा एक विशेष महिमा आहे. आणि ज्यावेळेस आळंदीमध्ये जय जयकार होतो तो ध्वनी थेट शेषनागापर्यंत जातो. आणि तो शेषनागही माऊलीच्या समाधी सोहळ्याला हजर होतो. लक्षात ठेवा. पाताळी शेष म्हणे भुंजे प्रेम फुंजे न समाये, त्यालाही ते आवरत नाही आनंद. तोही काय चाललंय म्हणून भगवंताच्या तो गजर पाहून देवाचा समाधी सोहळ्याचा ज्ञानोबारायाचा तो येतो, आलेला आहे. त्या प्रसंगामध्ये वर्णन आहे. आणखी आळंदीचं काय काय महिमान आहे. स्कंदाचे उपदेश स्थान लोहगिरीसी येऊन पूर्णवा पुण्यक्षेत्र महिमान पूर्वी येथुनीची आले. आळंदी क्षेत्रामध्येच पूर्वी कार्तिक स्वामींना ज्ञान दिलेलं आहे. कार्तिक स्वामीचा अवतार झाल्याच्या नंतर त्यांना जो काही उपदेश प्राप्त झाला भगवान शंकराकडून तो याच आळंदी क्षेत्रामध्ये झालेला आहे. स्कंदाचे उपदेश स्थान आणखी लोहगिरीशी येऊन. आता मी सांगितलं आळंदी क्षेत्रामध्ये म्हणजे हे पंचक्रोशीचा भाग सगळा, त्याच्यात पुणे भाग सगळा तो भाग तिथे येत असतो त्या परिसरामध्ये. लक्षात ठेवा. पंचक्रोशीचा सगळा परिसर त्या भागामध्ये येतो. लोहगिरी नावाचा किल्ला आहे प्रसिद्ध, तिथं हे काही घटना घडलेली आहे. पूर्वा पुण्यक्षेत्र महिमान पूर्वी येथुनीचे झाले. एकनाथी भागवताचं तुम्ही पारायण केले, त्याच्यात पूर्णवा आख्यान आलेलं आहे शेवटला. ते सगळं चरित्र भाग इथंच झालेलं आहे. पूर्वा पुण्यक्षेत्र महिमान पूर्वी येथुनीची झाले, इथंच झालेलं आहे. आता ते पूर्ववाक्यान तुम्ही भागवतात वाचलेलं आहे. ज्यानं लक्ष देऊन वाचलं त्याच्या लक्षात येईल. मी काही सांगणार नाही. 2 अध्याय आहेत त्याच्यात मोठे मोठे, ते सांगायचं नाही सगळं आता. आणखी एक विशेष आहे लक्षात ठेवा. येतोनी भीमरती नदी भीमाशंकरा घेऊन गेला नंदी तेथुनी उगमी पडली सर्वाधी मग शंकरे ते स्नान केले. सगळ्या जगाला माहिती आहे की भीमा नावाची नदी भीमाशंकरून उगम पावते. उगमी भीमाशंकर नरहरी महाराजांनी वर्णन केलेलं आहे. पण नामदेवराय म्हणतात की मूळ ती जी भीमा नदी आहे ही इंद्रायणीमध्ये समाविष्ट होती. आणि भगवान शंकरानं भीमासूर नावाचा राक्षस मारल्यानंतर त्यांना स्नान करण्याची इच्छा झाली. त्यावेळेस नंदीला पाठवलं आणि नंदी भगवंतानं आळंदीत येऊन ती नदी भीमाशंकरला नेली आणि तिथून जगाला माहीत झाली. म्हणून लोक त्या भीमाशंकरच्या
क्षेत्रावरच भीमा नदीचा उगम म्हणतात, पण मूळ त्या नदीचा उगम हा आळंदी क्षेत्रात आहे. येथून भीमरती नदी भीमाशंकरा घेऊन गेला नंदी, नंदीचं तिथं घेऊन गेलेला आहे भीमाशंकरला, आणि तिथून उगमी पडली सर्व आधी. तिथून तिचा नदीचा उगम सुरू झाला आणि मग शंकरे ते स्नान केले. भगवान शंकरानं त्याच्या स्नान केलेले भीमाशंकरला, म्हणून ते भीमाशंकर नाव पुढे त्या ठिकाणी प्रसिद्ध झालं. अशी ही इंद्रायणी सुद्धा अलौकिक आहे. मग साठी तीनशे गंगा माझी शिवद्वादश लिंगा, अष्टोत्तरशे तीर्थे पैगा तेही तप आरंभिले. 360 प्रकारचे जे वेगवेगळे तीर्थ आहेत तेही आळंदीत तपश्चर्या करूनच त्यांना मोठेपणा प्राप्त झाला. 12 ज्योतिर्लिंगाचे जी काही दिव्य लिंग आहेत त्या लिंगांना जी शक्ती आहे ती आळंदीतूनच प्रदान झाली म्हणले. म्हणून मी म्हणलं आळंदीच्या सिद्धेश्वराच्या जे लिंग आहे त्याचा महिमा जगात पुन्हा कुठं येणार नाही. हे प्रमाण पहा. माझी शिवद्वादश लिंगा, जे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्याच्यामध्ये जे अद्भुत सामर्थ्य आहे ते सामर्थ्य सुद्धा आळंदीद्वारेच प्रदान झालेले म्हणले त्यांना. असा त्या आळंदी क्षेत्राचा महिमा आहे. अष्टोत्तरशे तीर्थे पैगा तेही तप आरंभिले. 108 तीर्थांनी पुढे इथं तपश्चर्या केली. एवढंच नाही, 108 आणि 360 सोडून द्या म्हणतात. कोटी तीर्थांचा रहिवास, वसती कोटी गणेश, अष्टभैरव सावकाश, 60 सहस्र गणासहित करोडो तीर्थ या आळंदी क्षेत्रात समाविष्ट झालेले आहेत. कोट्यावधी गणेश, गणेश म्हणजे भगवंत गणेशानं जे वेगवेगळ्या प्रसंगात वेगवेगळ्या गावामध्ये रूप धारण केले, अष्टविनायकातले 8 रूप आहेत, हे सगळ्या रूपाने भगवंत एकत्रित नांदतात आळंदी क्षेत्रामध्ये. अष्टभैरव साक्षात, अष्टभैरव सुद्धा आळंदीमध्ये विराजमान आहेत. तुम्ही भैरवाचं मंदिर ते पहा, ते मारुतीच्या मंदिराजवळ एक कालभैरव मंदिर आहे, तिथेही त्याचाही मोठा महिमा आलेला आहे. 60 सहस्र गणासहित आईशे रहिवासले शनमास, दिव्य द्रुम फळे प्रतिदिवस, दिव्य अन्य सावकाश, अमृत बक्षिती देव, आईसा सकळ तीर्थांचा मेळा. असे सगळ्या तीर्थांचं एकत्रीकरण त्या आळंदी क्षेत्रामध्ये आहे. तया माझी परब्रह्म पुतळा, करी ज्ञानदेवाचा सोहळा, अलंकापूर नगरीये. आणि या आळंदी क्षेत्रामध्ये ह्या सगळ्या लोकांना बोलवून भगवंतानं समाधी सोहळा साजरा केलाय. माऊलीच्या समाधीला एवढे सगळे हजर होते. कोण कोण होते नाव येऊ लागलेले आहेत. गरुड हनुमंता ऐसे, पुढे कामारी ऋषिकेशे, साक्षात वसिजे महेशे, गौरी सहित अलंकापुरी. भगवान शंकर पार्वती सहित आळंदीला विराजमान आहेत. गरुड हनुमंत तिथे विराजमान आहेत. अशा प्रकारे भगवंतांनी सगळ्या लोकांना तिथं बोलवलं. नंदी भृंगे शृंगत राहटन, प्रतिदिनी विभूतीचे उधळण, जय जय शंकर शिवपूर्ण, ऐशे स्तोत्रे गाताती. आळंदी हे क्षेत्र मुळात शिवपीठ आहे, लक्षात ठेवा. आपल्या वैष्णव ग्रंथात आळंदीचं वर्णन याचं न येण्याचं कारण शिवपीठ हे जुनाट, हे लक्षात ठेवा. ज्ञानाबाई ते मुकुट हे मूळ शिवाचं त्या ठिकाणी स्थान असल्यामुळं तिथलं अधिष्ठात्री दैवत भगवान शंकर आहेत. सिद्धेश्वर भगवान तिथलं अधिष्ठात्री दैवत आहेत. आणि म्हणून रंबा उर्वशी नाचती, नारद तुंबरविने वाजविती, गणेश सारजा आळविती, 6 राग 21 मूर्छना. रंबा उर्वशी तिथे येऊन नृत्य गायन साजरं करतात आणि असणार त्या ठिकाणी भगवान शंकराचं रंजन करतात. आयसा रंग स्थिरावला, जय जयकारे घोष केला, तिने चवकला उटीला, पाताळीचा तो शेष. बघा मी ती मगाशी सांगितलेलं प्रमाणे इथं आलं. ज्यावेळेस आळंदीत हा जय जयकार कीर्तनाचा घोष सुरू झाला, थेट पाताळामध्ये शेषनाग जागे झाले. तिथून वर त्या ठिकाणी आळंदीला समाधी सोहळ्याच्या वेळेस आलेले आहेत, कारण तिथंच शेषनागाची भूमी आहे. म्हणून तेने चौकाला उटीला, पाताळीचा तो शेष. हे लक्षात ठेवा. ऐकोनी विष्णू कीर्तन, तयाशी आले स्फुंदन, मग उच्चारित रामकृष्ण, मृत्यूलोकाशी पयाला. शेषनागाचं वर्णन आहे. ज्यावेळेस हा गजर सुरू झाला, तुम्ही म्हणताल माईक नसताना एवढा आवाज कसा आला? नावं कोण कोण आहेत पहा ना. 33 कोटी देवता, 88,000 ऋषी मुनी गणधर्व यक्ष नाग किन्नर सगळे तिथं होते. आणि या सगळ्यांनी जय जयकार केल्यामुळं पाताळीतल्या शेषनागाच्या कांटाळ्या उघडल्या आणि तोही आनंदामध्ये समाविष्ट झाला. आणि आपल्या हजारो तोंडानं त्यानं ज्ञानोबारायांची स्तुती केलेली आहे. ही विशेष आहे. माऊलीचा समाधी सोहळा म्हणजे सामान्य गोष्ट आहे का? सहस्त्रवदने स्तुती करी, हरे नमस्कारिले हरी, वाहुनी तुळशी मंजिरी, ज्ञानदेवा पूजिले. ज्ञानोबारायांची पूजा केली, लक्षात ठेवा. नामामने ज्ञान उदयो, ज्ञानदेवा भाग्याचा पहाहो, आपण येऊन वैकुंठ राहो, समाधी दिली निज हस्ते. स्वतः हातानं भगवंतानं समाधी दिली, स्वतः भगवंतानं ज्ञानोबारायांची पूजा केलेली आहे. विष्णुमूर्ती चतुर्भुज,
पूजी ब्राह्मण द्विभुज. ब्राह्मण द्विभुज म्हणजे ज्ञानोबाराया. ज्ञानोबाराय ब्राह्मण होते. देवाला 4 हात आहेत म्हणून चतुर्भुज शब्द वापरला. ज्ञानोबारायला 2च हात आहेत म्हणून द्विभुज शब्द वापरला. विष्णुमूर्ती चतुर्भुज, पूजी ब्राह्मण द्विभुज, तुळशी मंजिरी केशिराज, त्यांच्या मस्तकी वाहत असे. सगळं जग देवाला तुळशी मंजिला अर्पण करते आणि देव ज्ञानोबारायला तुळशी मंजिला अर्पण करायला लागले. तुळशी मंजिरी केशिराज, त्यांच्या मस्तकी वाहत असे. एवढंच नाही, भगवंताची पाद्यपूजा आपण करतो, पण देव ज्ञानोबारायाची पाद्यपूजा करायला लागले. चरण तीर्थ घेतले, तेने समस्त मंदिर शिंपिले, आपणामुखी घातले, म्हणे कृतकृत्य झालो मी. भगवंतानं ज्ञानोबारायाच्या पायाचं तीर्थ स्वतःच्या तोंडात घातलं आणि सांगितलं, आज माझं जीवन खऱ्या अर्थानं सफल झालं. काय वर्णन आहे! अलौकिक महिमा ज्ञानोबारायाच्या समाधी सोहळ्याचा वर्णन करणं शक्य नाही. असा एक दिव्य, आता हे चरित्र आलेत म्हणून सांगायचे, नाहीतर मी माऊलीचं चरित्र सांगणं शक्य नाही. हे फार फार त्या ठिकाणी समाधीचं वर्णन म्हणजे देवानं बोलावं. भगवंतानं उद्धवाला आपल्या मनातली वियोग गोष्ट सांगत असताना उद्धवाला सांगितलं, अरे उद्धवा, मी अनंत कोटी ब्रह्मांडाचा मालक आहे. ज्या वेळेला कृष्ण अवतारामध्ये माझ्या यादव कुळाला शाप झाला, तू होतास तिथं. माझ्या डोळ्यात देखत सगळे यादव मेले, 56 कोटी यादव मेले. माझे मुलं माझ्या डोळ्यात देखत नष्ट झाले, पण मला एकही थेंब डोळ्यातून अश्रूचा आला नाही. पण खरं सांगतो उद्धवा, हे ज्यावेळेस ज्ञानोबारायासारखे समाधिस्थ संत समाधिस्थ होतात, त्यावेळेस माझं हृदय सुद्धा तुकडे होऊन त्या ठिकाणी बाजूला पडते रे. उद्धवाशी म्हणे पांडुरंग, या सज्जनाचा न व्हावा वियोग, हृदय होत दोन्ही भाग. उद्धवा, काय सांगू तुला, माझ्या हृदयाचे तुकडे होतात रे या ज्ञानोबारायासारख्या संतांना समाधी देणं म्हणजे. फार त्या ठिकाणी भगवंतांनी ज्ञानोबारायाचं कौतुक केलेलं आहे आणि मोठा उत्सव त्या ठिकाणी माऊलींचा केला. महाउत्सव त्रयोदशी केला त्या ज्ञानदेवासी, मग नामा म्हणे विठोबासी, चरण धरोनिया समाधी सुख दिले देवा, ज्ञानांजनालंकापुरी ठेवा, अजान वृक्षी बीज ओल्हावा या ज्ञानांजनासी. हे लक्षात ठेवा. पुढे असा प्रसंग आलेला आहे की ज्या वेळेला हे सगळे आळंदी क्षेत्रामध्ये समाधी देण्यासाठी आले, अष्टमी तीर्थापासून, अष्टमी तिथीपासून हा उत्सव खऱ्या अर्थानं सुरू झालेला आहे. लक्षात ठेवा. मग नेमिली या तिथी अष्टमी कृष्ण समर्थे, कीर्तन केली या यथार्थी, ब्रह्मलोक पाविजे. अष्टमी तिथीच्या दिवशी ज्ञानोबारायाच्या समाधी सोहळ्याचा जो काही उत्सव आहे, त्या उत्सवाला प्रारंभ झाला समाधी त्रयोदशीला, पण उत्सव सुरू झाला तो अष्टमीपासून, वद्य अष्टमीपासून. आणि भगवंतानं सांगितलं, भविष्यात तुम्ही सुद्धा अष्टमी तिथीलाच त्या ठिकाणी उत्सव साजरा करा. अशा प्रकारे भगवंत बोलायला लागले. मग नेमिली या तिथी, तिथीची नेमना केली. नेमिली या तिथी अष्टमी कृष्ण समर्थे, कीर्तन केली या यथार्थी, ब्रह्मलोक पाविजे. अष्टमीच्या दिवशी जर आळंदी क्षेत्रामध्ये जाऊन कीर्तन ऐकलं केलं तर त्याला ब्रह्मलोकाची प्राप्ती होईल. नवमी गजर कथेचा तरी तोची वैष्णव साचा, चतुर्भुज होईल हे वाचा, वदोनिया गेले. नवमीच्या दिवशी जर त्या ठिकाणी कीर्तन केलं ऐकलं, त्याला चतुर्भुज रूप प्राप्त होईल. म्हणजे चतुर्भुज नर होऊन ठेले, स्वरूपता मुक्ती त्याला प्राप्त होईल. दशमी सहज हे दशमी, दिंडी जागरण आश्रमी, कीर्तन केली या अलंका प्रोग्रामे. या दशमीच्या दिवशी कीर्तन करण्याला ही भगवत स्वरूपाची प्राप्ती होईल. एकादशी श्रेष्ठ गाडी, नामस्मरणे कोटी आग जोडी, एक एक घडी युगा एवढी एवढी थोरी येची. त्या दिवशी एकादशीच्या दिवशी म्हणजे त्रयोदशीला समाधी सोहळा, त्याच्या 2 दिवस आधी जी एकादश असते की नाही, त्या एकादशीच्या दिवशी एक घडीवर म्हणजे अर्धा तासच्या आसपास जरी त्या ठिकाणी भजन झालं तर एक युग एका पायावर तपश्चर्या केल्यानंतर जे फळ प्राप्त आहे, त्या दिवशी घडीवर केलेली साधना तेवढी फलीभूत होते. म्हणून त्या एकादशीला म्हणजे तसं सगळ्या श्रेष्ठ एकादशी आहेत, पण त्याच्यामध्ये त्या एकादशीला मोठेपणा. एकादशी श्रेष्ठ गाडी, नामस्मरणे कोटी आग जोडी, करोडो यज्ञ केल्यासारखं आहे. नुसतं नामस्मरण केलं तरी एक एक घडी युगा एवढी एवढी थोरी येची. असा त्या एकादशीचा त्या ठिकाणी पर्व काळ आहे. द्वादशी शिरापती महोत्सव, द्वादशीला क्षीरापती उत्सव भगवंतानं केला. आणि त्रयोदशी म्हणे पांडुरंग, काही न करी गा उद्वेग, अलंकापुरी समाधी प्रसंग करी करी लवला. ह्या त्रयोदशीला पुढे समाधी उत्सव झाला. अशा प्रकारचं हे काही वर्णन आलेलं आहे. भगवंतानं आणखी काही सांगायला सुरुवात केली. समाधी सुख दिले देवा,
ज्ञानांजन अलंकापुरी ठेवा, आजान वृक्षी बीज ओलावा या ज्ञानांजनासी. हा आजान वृक्ष या ठिकाणी तुम्हाला मी स्थापन करून दिला. माऊलीच्या हातात एक दंड होता. तो दंड ज्ञानोबारायांनी शुष्क दंड त्या ठिकाणी समाधीच्या आधी खोवला. त्यालाच पालवी फुटली, तो आजान वृक्षाची बाग निर्माण झाली. त्या आजान वृक्षाचा असा महिमा आहे, आजान वृक्षाची पाने जाण, जो भक्षुनी करेल अनुष्ठान, त्याशी साध्य होईल ज्ञान, येते संशय नाही. म्हणून आजही लोक त्या आजान वृक्षाच्या खाली ज्ञानेश्वरीचं पारायण करतात. त्याचं काय फळ? अहो, असे लाखो असणारे भाविक भक्त आहेत ज्यांना वाचता लिहिता येत नाही, त्यांची ज्ञानेश्वरी पाठ झाली. हे लक्षात घ्या. आजान वृक्षाचा महिमा असा आहे की दुसरं काही अन्न न खाता जर फक्त आजान वृक्षाचं पान झाडाचं तुटून जर आपल्या खाली वाचत असताना पडलं, आम्हाला तो प्राप्त झालेला योग असं माझ्याकडे कुठेतरी ठेवलेलं आहे. ते आजान वृक्षाची पाने जाऊन जो भक्षुनी करील अनुष्ठान, ते आजान वृक्षाचं पान खाऊन जर त्या ठिकाणी अनुष्ठान केलं, म्हणजे ज्ञानेश्वरी सारख्या ग्रंथाचं चिंतन केलं, वाचन केलं, हे आजान वृक्षाचंच पान आहे. लक्षात ठेवा, हे आजान वृक्ष ते झाडाचं तिथलं. तो असा असणारा हा जो आजान, महावल्ली वृक्ष आजान, हा सामान्य वल्ली नाहीये, महावल्ली, हा महावृक्ष असणारा आहे, महावल्ली वृक्ष आजान. आणि म्हणून त्या पानाचं भक्षण करून जर अनुष्ठान केलं, त्याशी साध्य होईल ज्ञान, त्याला ज्ञान प्राप्ती होणारच. अशा प्रकारे भगवंतानं दिलेलं वरदान असल्यामुळं या आजान वृक्षाचा मोठा महिमा आलेला आहे. त्याच्यासाठी आळंदीत राहावं लागते, आहे का नाही? मग त्याच्याशिवाय हे अनुष्ठान करण्याचा योग लागत नाही. आणि मग असा अलौकिक आजान वृक्ष दिला. सुवर्ण अश्वत्थाचा महिमा मी तुम्हाला मागं सांगितला होता. कुबेरानं ते लावलेलं झाड आहे, कल्पाच्या अंती त्या ठिकाणी भगवंतानं तिथं असणारा निज ठेवा त्या कुबेरानं ठेवलेला आहे. तो वृक्ष अश्वत्थ वृक्षाचाही मोठा महिमा आहे. तदनंतर कृपाली विठ्ठलासी म्हणे ज्ञानदेवा परियसी, तीर्थ भागीरथी अहर्निशी तुझं नित्य स्नानासी बिदली. तुला मी रोज गंगा नदीचं स्नान व्हावं अशा प्रकारचं आशीर्वाद देतो. म्हणून गंगा नदीचा एक ओघ भैरवापासून भागीरथी वसे, पूर्ववटी जे माया दिशे ते प्रत्यक्ष जाना पार्वती. आता काय झालं, आळंदीमध्ये आत्ताच्या घराच्या रचनेनुसार, मठाच्या रचनेनुसार कोणतं तीर्थ कुठे ह्या का बऱ्याच जणांना कळत नाही, किंवा कालओघामध्ये हे सगळे तीर्थ त्या ठिकाणी आहेत, परंतु समोरून असलं तरी ते ओळखू येत नाही. आणि पुण्याच्या या महानगरपालिका, हे मोठमोठे कारखाने, त्या सगळी घाण आळंदी क्षेत्रासोड, काय दुर्दैव आहे महाराज. त्याच्यामुळे हे तीर्थ दूषित झाले. लक्षात ठेवा, आजही ती भागीरथी तीर्थ आहे. आता ते आम्हाला डोळ्यासमोर दिसतंय कुठं आहे ते, पण तुम्हाला सांगून लक्षात येणार नाही. ते कुरुटवाले धर्मशाळेच्या पुढे बोळी जावं लागतं, ते दिसतं ते भागीरथी कुंड तिथं. पण इतकं भयंकर ती असणारी गलिच्छ अवस्था आपणच केली त्या पाण्याची. थोडं तरी कुठं बदललं पाहिजे, असा अलौकिक त्या ठिकाणी महिमा भगवंत सांगायला लागले. इंद्रायणी दक्षिण वाहिनी, भागीरथी मणिकर्णिका दोन्ही, या मिळाली आत्री संगमे, पुण्यभूमी तुझी आहे. प्रयागला जाऊन स्नान केल्यानंतर जेवढं पुण्य आहे त्याच्यापेक्षा करोडपटीनं पुण्य इंद्रायणी मातेचं स्नान केल्यानंतर आहे, असं प्रमाण आलेलं आहे गाथ्यामध्ये. कारण प्रयागला त्रिवेणी संगम आहे, पण सरस्वती नदी दिसतच नाही. पण इथं खरा त्रिवेणी संगम झाला. भागीरथी नदी, मणिकर्णिका नदी आणि असणारं इंद्रायणी, या तिन्हीचा संगम झाला. इंद्रायणी दक्षिण वाहिनी, भागीरथी मणिकर्णिका दोन्ही, या मिळाली त्रिसंगमी, पुण्यभूमी तुझी आहे. या येथे जरी नित्य स्नान घडे, आणि असं जरी इथं नित्य स्नान केलं तरी नित्य वैकुंठवास जोडे, त्याला कायम वैकुंठवासामध्ये राहिल्यासारखं होईल. तुझं नाही नाही कुवाडे, मी वाडे कोडे उभा असे, येथे हरिकथा नाम वाचे, जो उच्चारिल विठ्ठलाचे, तयासी पेने वैकुंठीचे, दिदले साचे अक्षयी. ज्या ठिकाणी आळंदी क्षेत्रात नामकीर्तन केलं, नामस्मरण जरी झालं, तर त्याला मी निश्चित कृपा करीन आणि त्याला वैकुंठ लोकांमध्ये स्थान देईल, असं त्या ठिकाणी भगवंत बोलायला लागले. पुन्हा आणखी एक वरदान भगवंतानं दिलं. मी काल सांगितलं होतं किंवा त्या दिवशी बोललो होतो, आळंदीमध्ये माऊलींची समाधीचं दर्शन झालं की बाहेर सिद्धेश्वराचं मंदिर आहे. सिद्धेश्वर म्हणजे सिद्धपीठ नाही, ते नाही. आळंदीमध्ये समाधी मंदिरात जे भगवान शंकर आहेत ते सिद्धेश्वर, अनादिकालचं ते असणारं शिवलिंग आहे, त्याच्या पुढे नंदी आहे. त्या शिवलिंगाची जर एकदा पूजा केली तर त्याचं काय फळ प्राप्ती होते, भगवंतांना आशीर्वाद दिलेला आहे. आणि ऐके रे ज्ञानराजा,
जो या सिद्धेश्वरी करील पूजा, तो अंतरंग पै माझा, मुक्ती सहजा झाली त्या. जर सिद्धेश्वराचा अभिषेक केला, त्याची पूजा केली, तो सहज मोक्षाला प्राप्त होईल. त्याला अट्टहास करण्याची आवश्यकता राहणार नाही. असं माझं तुला वरदान आहे. नामामणे ऐशे अंतरंग, कैसा ओळला पांडुरंग. ज्ञानदेवी समाधी सांग, हरिपाठ कीर्तने. आणि अशा प्रकारचा तिथं जो कोणी उत्सव करील त्याला माझा हा आशीर्वाद आहे. मग आळंदीत गेल्यावर कोणता ग्रंथ पाठ करावं, काय काय अनुष्ठान करावं, जास्त अवघड करण्याची गरज नाही म्हणले भगवंत. मग ज्ञानदेवी समाधी सांग, ज्ञानोबराच्या समाधीचा अभंग वाचा, किंवा हरिपाठ कीर्तने, हरिपाठ करा, कीर्तन करा, बस. ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्याच्या वेळेला सनक सिद्धार्थ त्या ठिकाणी गणक मंडळी हे सनकादिक ऋषी तिथं आले होते आणि ज्ञानोबराच्या समाधीच्या वेळेस त्यांनी मंत्र उच्चार केला होता. सनकादिकी मंत्रघोष केला विधीपूर्वक 5 दिवस. मग पांडुरंग यथावकाश भक्तावास महिबरी. आणि मग धन्यभूमी अलंकापुरी, ज्ञान समाधी खेचरी, पूर्ण परिपूर्ण श्रीहरी आपण उभा असे. आणि भगवंतानं त्या मंत्राधिक घोष 5 दिवस त्यांचे सारखे मंत्र चालू होते. का? अष्टमी, नवमी, दशमी, एकादशी आणि द्वादशी हे 5 दिवस. त्रयोदशीला माऊलींनी समाधी घेतली. अखंड त्यांचा मंत्र उच्चार चालू होता, संकादिक ऋषींचा. ज्ञानोबारायांची त्या ठिकाणी समाधी सोहळ्याच्या वेळेला. आणि भगवंतानं सुद्धा ज्ञानोबारायला समाधी त्यांना मोठं कृपा अंतःकरणामध्ये भगवंताच्याही जागृत झाली. करे कुरवाळिले ज्ञाना, कासबी अवलोकिला पाना, आसुरी येता तीन यना, तया ज्ञानदेवाची या. भगवंतानं ज्ञानोबारायच्या मस्तकावरून हात फिरवला. करे कुरवाळिले ज्ञाना, कासबी अवलोकिला पाना, आसुरी येता तीन यना, तया ज्ञानदेवाची या. भगवंतही रडायला लागले, ज्ञानोबाराय शोकाकुल झालेले. विठ्ठल म्हणे ज्ञानांजना, तुझे कवित्वे हरिदारुणा, उच्चारिता महाविघ्ना, सकळ ही पळती. तुमचे अभंग जर कोणी फक्त उच्चारण करील, म्हणले महाराज आम्हाला माऊलीच्या अभंगाचा अर्थ कळत नाही. अरे नका कळू द्या, मला काही त्या विद्वत्तेची गरज नाही. फक्त माऊलीचे शब्द जर तोंडातून उच्चारण केले, उच्चारिता महाविघ्ना सकळ ही पळती, फक्त रोज उच्चार केला तरी बी अर्थ नका कळू द्या, पण त्याचे सगळे पाप नष्ट होतील. मी त्याला कृपा करतो. एवढंच नाही, रोज आळंदीला जाणं शक्य नाही, पण इथं बसून माऊलीच्या समाधीचं जर ध्यान केलं, तुझं आठवील जो भक्त तो होईल विरक्त. ऐसे विठोजी बोलत येरुचरणी रुळे. भगवंतानं सांगितलं ज्ञानोबराय, ज्या ठिकाणी असेल तिथून तुमचं जरी नुसतं ध्यान केलं, आठवण केली, तुझं आठविल जो भक्त तो होईल विरक्त. आणि खरंच हे ज्ञानोबरायाच्या स्मरणाचं फळ आहे. माऊलीची कृपा झाली आणि घर बांधून काढलं, ही माऊलीची कृपा नाही, लक्षात ठेवा. अशी कृपा संत करीत नसतात. ही पानचट कृपा. अहो, ज्यांनी स्वतःचं घर बांधलं नाही ते तुम्हाला काय घर बांधायला आशीर्वाद देणार आहे? हा, ते कोणतरी एका भाद्रानं 5 वाऱ्या केल्या आणि माऊलीकून वाऱ्या केल्या आणि त्यानं बंकट स्वामीला सांगितलं, बंकट स्वामी माऊलीच्या वाऱ्या 5 केल्या म्हणून माझं लग्नच झालं म्हणले. त्यांनी कपाळाला हात लावला, म्हणले तुझं लग्न झालं ही ज्ञानोबराय सारख्या ह्या माऊलीची कृपा नाही म्हणले, जिने लग्न केले त्या माऊलीची कृपा आहे तुझ्यावर. अरे ज्ञानोबरायाचा आशीर्वाद होणं म्हणजे काय होणं? तुझं आठविलं जो भक्त तो होईल श्रीमंत नाही, असं प्रमाण नाही याच्यामध्ये. तुझं आठविलं जो भक्त, आणि खरी ज्ञानोबरायाची कृपा कोणती? तो होईल विरक्त. ज्याची आसक्ती नष्ट व्हायला लागली, आसक्ती वाढत असेल तर मग माऊलीची अवकृपा आहे म्हणावं लागते त्याच्यावर. तुझं आठविलं जो भक्त तो होईल विरक्त, हे फळ आहे ज्ञानोबरायाच्या समाधी चिंतनाचं. ऐसे विठोजी बोलत येरू चरणी रुळे, नामा म्हणे सकळ तीर्थराजा, तया कृपा केली कैशी सहजा, एकादशी दिली पूजा, तया ज्ञानदेवासी. भगवंतानं सगळ्या तीर्थांचे राजे असणारे त्या ठिकाणी बोलवण्यात आले आणि ज्ञानोबरायाच्या डोक्यावर त्या सगळ्या तीर्थांना अभिषेक केला. एकादशीची महापूजा भगवंतानं केली. लक्षात ठेवा, आषाढी एकादशीला जशी भगवंताची महापूजा साजरी होते, तसं कार्तिकी वद्य एकादशीला भगवंत त्याची अग्रपूजे, मुख्यमंत्री नाही, भगवंतानं तो अभिषेक केला ज्ञानोबरायाचा. एकादशी दिदली पूजा तया ज्ञानदेवासी. आणि स्नान चालू असताना बाकीच्याही लोक मग भक्त मंडळींनी इंद्रायणीचं स्नान केलं. स्नान विधी केली या भक्ती, नाममंत्राची आवृत्ती, मग प्रत्यक्ष पूजली मूर्ती,
विठोबाची. माऊलींनी सुद्धा, ज्ञानोबरायांनी सुद्धा पांडुरंगाची स्वतःच्या हाताने पूजा केली. धन्य धन्य तो ज्ञान राजा निवृत्ती दान, विठोजी म्हणे आपण भक्ता साह्य. भगवंतानं सगळ्या लोकांचं स्नान झाल्याच्या नंतर मग सकळ ही भक्त मेळी, सहित देव वन माळी, बैसले तया पाळी इंद्रायणीचे. हे सगळे भक्त या सगळ्यांचं एकादशीचं स्नान झाल्यानंतर इंद्रायणीच्या काठावरती बसले. त्रयोदशीला समाधी द्यायची होती ना, हे सगळे बसले. आणि बसल्याच्या नंतर सगळ्या भक्तांनी काय केलं, एकी केले स्तुती स्तोत्र, एक जपताती नाम मंत्र, एक गाताती वेदवक्त्र विठोबासी. कोणी वेदातले मंत्र म्हणू लागलं, कोणी पुराणातले श्लोक म्हणायला लागलं, कोणी मराठी त्या ठिकाणी ग्रंथाचा उच्चार करू लागलं आणि पांडुरंगाची स्तुती करायला लागले. आणि तेवढ्यात नामदेवरायाचा जो ज्येष्ठ पुत्र आहे, नारा विटा गोंदा महादा चौघे पुत्र, त्यापैकी जो ज्येष्ठ पुत्र म्हणजे नारा, तो त्या ठिकाणी त्या सगळ्या संतांमध्ये उठला. काही लेकरू भाग्यवान असेल, त्याचं वय म्हणजे सामान्य 4-5 वर्षाचं वय असेल आणि त्याला ज्ञानोबरायाच्या समाधीच्या वेळेस 88,000 ऋषी, गणगंधर्व, यक्षणा, किन्नर हे सगळे डोळ्यानं बघायला भेटले. माऊली नामदेवरायाचे पोरं कसे भाग्यवान असतील. आणि अधिकार केवढा, देवाला प्रश्न विचारावा एवढा अधिकार. लक्षात ठेवा. तव पुढारा झाला नारा, तो नाम याचा पुत्र सैरा, तो पुसत से विचारा नाम यासी. त्यानं बाबाला म्हणजे नामदेवरायाला प्रश्न विचारला, ये संत सभे माझी, रावळ बैसले असे सहजी, याते पुसो जो काजी, कवन क्षेत्र म्हणून. बाबा इथं हे लहान लेकराला कळते कसं विचारावं म्हणून, प्रश्न कसा विचारावा ह्याच्यात बी काही मर्यादा असतात, आहे का नाही. तर कीर्तन चालू आहे, प्रश्न पडल्या पाहिजे कीर्तनातच. मग आम्हाला एक असं विचार, मूर्खासारखं करू नको, सभेत प्रश्न विचारत नसतात. हे पहा काय लिहिलंय, ग्रंथातलं शब्द आहे. नारायण महाराजाला प्रश्न झाला, पण त्यांनी हळून नामदेवरायाजवळ जाऊन सांगितलं, बाबा मला एक प्रश्न विचारायचा आहे, पांडुरंग परमात्मा इथं उभा आहे ना, मग आम्हाला एक विचारायचंय म्हणले. ही नम्रता नारायण महाराजांची. मग नामदेवरायाला कळाल्यानंतर नामदेवराय म्हणले, ठीक आहे आपण विचारू पांडुरंग परमात्मा. काही मर्यादा असते, विचारण्याची सुद्धा पद्धत आहे. लक्षात ठेवा, हे शिकलं पाहिजे. उगम मोगम कार्यक्रम नसला पाहिजे. विचारावं, अवश्य विचारावं, पण विचारण्यातली ही शिस्त पण आहे. तव पुढारा झाला नारा, तो नामयाचा पुत्र सैरा, तो पुसत से विचारा नामयासी. नामदेवरायाला पहिले त्यानं पुढे धरलं आणि मग ये संत सभे माझी, रावळ बैसले असे सहजी. इथं स्वतः देव बसलाय ना. मग एक प्रश्न म्हणले माझा, याते पुसे जो काजी, कवन क्षेत्र म्हणून. या देवाला विचारा ना की या क्षेत्राचा मला महिमा ऐकायचा आहे. तुम्ही म्हणताल आत्ताच सगळा महिमा सांगितला. अहो या क्षेत्राचा महिमाच एवढा आहे, किती सांगितला तर संपत नाही. काय काय सांगावं, भरपूर महिमा इथं आलेला आहे. आणि मग नामदेवराय उठले आणि देवाला जाऊन त्या ठिकाणी मिठी मारली आणि भगवंताला अतिशय अंतःकरणानं नमस्कार करून भगवंताला विचारलं की देवा आम्हाला आळंदीचं महात्म्य सांगा ना. आता मी जेवढं महाग सांगितलंय त्याच्याहून वेगळं महात्म्य पुढे आणखी आलेलं आहे. आळंदी महात्म्य सामान्य नाही. आणि मग ते देवाला भाव कळाला आणि शुद्ध भाव हुडकून ते उत्तर द्यायला लागले, नामदेवा मी आतापर्यंत आळंदी महात्म्य कधी सांगितलं नव्हतं, कधीच कोणाला, माझ्या हृदयात साठवलं होतं, पण तू अधिकारी असल्यामुळे तुला सांगतो म्हणले. कोणाला सांगावं हे बी कळालं पाहिजे. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन, न चाशु श्रुषवे वाच्यम न चमाम योग्य सूयती. ज्याला कुठल्याच प्रकारचं जीवनात तप नाहीये, जो कधी एकादशी करीत नाही, सोमवार करीत नाही, कधी पंढरपूरच्या वारीला जात नाही, नुसते प्रश्न विचारतय, त्याला लात घालून हाकलून दिलं पाहिजे. मी म्हणत नाही, भगवान श्रीकृष्ण म्हणतात इदंते ना तपस्काय. ज्याच्या जीवनात काहीच तपश्चर्या नाही त्याला गीता सांगू नको. अर्जुनाला केलेला उपदेश आहे 18व्या अध्यायामध्ये 67 नंबरचा श्लोक आहे पहा. सगळी गीता सांगणं झाल्यानंतर भगवंतानं सांगितलं, अर्जुना हे तुला सांगितलंय, पण उठलं की कोणालाही सांगत बसशील. ज्याच्या जीवनात काहीच तपश्चर्या नाही त्याला सांगू नको. इदंते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन. जो माझा भक्त नाही त्याला सांगू नको. इदंते ना चाशु श्रुषवे वाच्यम. ज्याला ऐकायची इच्छा नाही त्याला बळजबरी म्हणायचं नाही, चला कीर्तनाला, मरं नका तिकडं. देवानं सांगितलंय न चाशु, ज्याला ऐकायची इच्छा नाही त्याला सांगून फायदा नाही, व्यर्थ जातंय ते. न चाशु श्रुषवे वाच्यम नचमाम योग्य सूयती. माझ्याविषयी तो शंका उत्पन्न करतो, खरंच देव असेल का, असं एकदा जरी कधी शंका मनात येत असेल देवाविषयीची, आशय भातदाराला कधी ज्ञान सांगू नये. नचमाम योग्य सूयती, माझे द्वेष करणाऱ्याला कधी सांगू नये.
असं भगवंतानं सांगितलेलं आहे. म्हणून कोणालाही सांगू नये. तसं शुद्ध अंतःकरणाचे नामदेवराया बघितले आणि देवानं सांगितलं, नामदेवा देवासी कळले गौप्य गुज. देवाला मनातलं कळतंय, नाटकं कळत नाही देवाला. सोंगे छंदे काही देव जोडे आयशे नाही. देवाला ते नाटकं जमत नाहीत. लय राग देवाला. खोटे जाणून अंतरण साहेची विश्वंबर असो. आणि मग नामदेवरायाच्या मनातला तो भाव ओळखला. देवासी कळले गौप्य गुज म्हणले नामया हेची चोज तो निज भाव सहज प्रगट सांगू आता. ऐक नामदेवा, तुझ्यासाठी हा इतिहास सांगतो. मी मागे एक थोडस आळंदी महात्म्य मागच्या चरित्र भागात या अभंगाच्या संबंधानं सांगितलं, पण ओघ आलाय म्हणून अतिविस्तारानं पुन्हा सांगतो. नाहीतरी एकदा सांगून काही तुम्ही काही शुकाचार्यापेक्षा पुढचे नाहीत कळायला. असो, मागं सांगितला होता एक थोडक्यात या अभंगाचा भाव, पण तो आता समाधी प्रकरणात आलेला आहे म्हणून त्याचा विस्तार पाहतो. आणि मग भगवंतानं सांगायला सुरुवात केली, नामदेवा ऐक, खरं तर हे नारायण महाराजांची कृपा आहे आपल्यावर, नामदेवरायाच्या मुलाची. त्याच्यामुळे हे आळंदी महात्म्य आपल्याला ऐकलेलं भेटलं. लक्षात ठेव. त्यानं प्रश्न विचारला होता, आळंदी महात्म्य सांगा. आणि मग भगवंत सांगायला लागले, कृतयुगी क्षेत्र आधी ज्ञानदेवा ते समाधी देव सांगत से शुद्धी योग बुद्धी जुनाट. भगवंत सांगायला लागले की सत्ययुगाच्या आधी सुद्धा ही आळंदी होती म्हणले. 4 युगात याला 4 नाव आलेले आहेत. कृतयत आनंदम ब्रूयात, याला कृतयुगात आनंदवन म्हणतात. त्रेतायम वारुणम स्मृतम, त्रेतायुगात याला वारुण क्षेत्र म्हणतात. द्वापारे कापिलम स्मृतम, द्वापार युगात याला कापिल क्षेत्र म्हणतात. आणि कृतयत अलंकापुरीम, कलियुगात त्याला अलंकापुरी अशा प्रकारचं नाव आहे. हे कृतयुगापेक्षाही जुनं क्षेत्र आहे. कृतयुगा क्षेत्र आधी ज्ञानदेवा ते समाधी देव सांगत से शुद्धी योग बुद्धी सुनाट. अजून ऐका म्हणले, आळंदीचा महिमा कसा आहे. ऐके भक्त जन श्रेष्ठ भूमी नामे वैकुंठ पीठ ते हे अलंकापुरी श्रेष्ठ आदी वरिष्ठ पीठ 18. ही आळंदी म्हणजे जे जुने आदी पीठ आहेत, 18 पीठ आहेत तसे वेगवेगळ्या प्रकारचे. त्या सगळ्या 18 पीठांमध्ये, 18 पीठ म्हणजे बाजरीचं गव्हाचं नाही, पीठ म्हणजे अधिष्ठान. त्या सगळ्यामध्ये आळंदीचं अधिष्ठान सगळ्यात जुनं आहे. आणखी ऐकायला लागले, मी मागे एक प्रदक्षिणेचा आता महिमा सांगितला ना, पंचक्रोशी प्रदक्षिणा ते 10 दिवस लागतात, त्याचा महिमा इथं आलेला आहे पहा. आणि ऐके रे वचन ही पंचक्रोशी पुरातन याशी युगे सांगता संपन्न चतुरान न जाणतसे. ही आळंदीची पंचक्रोशीची प्रदक्षिणेचा जे महिमा आहे किंवा या जागेचा महिमा आहे, हे फक्त ब्रह्मदेवच सांगू शकतो. तेव्हापासून ही पंचक्रोशी आहे. आणि ऐके रे वचन ही पंचक्रोशी पुरातन याशी युगे सांगता संपन्न चतुरान न जाणतसे. असा अलौकिक या आळंदी क्षेत्राचा महिमा आहे. पण नाही म्हणले, आम्हाला थोडा सांगा. मग भगवंत बोलायला लागले, काही एक किंचित सांगो. आता देवानच किंचित सांगितले म्हणजे आम्ही तरी काय सांगणार आहे. काही एक किंचित सांगो युग संख्या मार्गा तरी गो तरी वैवस्वत हाची मागो पूर्ण ओळंगो यापासून. भगवंतानं सांगितलं, हे वैवस्वत नावाचं जे आता सध्या मनवंतर आहे, हे सगळं इथूनच सुरुवात झालेली आहे. याच्या पूर्वी सुद्धा अलंकापुरी क्षेत्र होतच. मनु सहस्त्र युगे संख्या ते हे अलंकापुरी आदि लक्षा कोटी याग असंख्या सहस्त्र दक्ष येते झाले. भगवंत बोलायला लागले की हजारो वेळेस मनुष्य रूपा होऊन गेल्या. हे भागवत कथा जन ऐकली लक्ष देऊन, बरं का, मी ऐकली म्हणजे लक्ष देऊन शब्दाचा प्रयोग करतो. त्याच्यामध्ये हे लक्षात येईल की ब्रह्मदेवानं सगळ्यात पहिला मनुष्य निर्माण केला, त्याचं नाव होतं मनु. आणि सगळ्यात पहिली स्त्री उत्पन्न केली, तिचं नाव होतं शतरूपा. आणि मग तिथून सगळ्या सृष्टीचा विस्तार झाला. परत कलियुगाच्या शेवटी या सगळ्याचा अंत झाला. पुन्हा सृष्टी उत्पन्न झाली, मनु राजा झाले, शतरूपा झाली, पुन्हा सृष्टी चालली, पुन्हा बंद पडली, पुन्हा चालू झाली. असं हजारो वेळेस मनु शतरूपा प्रगट झाले आणि नष्ट झाले. त्याच्या आधी सुद्धा आळंदी क्षेत्र होतं. मनु सहस्त्र युगे संख्या ते हे अलंकापुरी आदि लक्षा. एवढंच नाही, शिवपुराणामध्ये जे दक्ष प्रजापतींचं चरित्र आहे की ज्यांनी यज्ञ केल्यानंतर भगवान शंकराचा अपमान केला, त्यांचं मस्तक छाटण्यात आलं, त्यांना बोकडाचं मस्तक लावलं. असं दक्ष प्रजापती झाले, सती माता झाल्या, त्यांना मस्तक कापलं, पुन्हा जन्माला आले, पुन्हा मेले. असं हजारो वेळेस होऊन गेलं. पण त्याच्याही आधी आळंदी होती. कोटी याग असंख्या सहस्त्र दक्ष येते झाले. अशा प्रकारचा हा आळंदीचा अगदी जुना महिमा आहे. हे क्षेत्राला संख्या सांगता येत नाही. किती मोठं कॅल्क्युलेटर घेतलं तर त्याच्यात ही संख्या बसत नाही. मी म्हणत नाही, देवाचे वाक्य आहेत. आदि क्षेत्र संख्या रहित ऋषी मुनी तपित पत
आणि नारद मुनी असे सांगत हेची पुरी पुरातन. इथले सगळ्या ऋषी मुनींनी इथं तपश्चर्या केली आणि नारद मुनी हे भगवंताचे एक अतिशय जवळचे भक्त आणि त्रैलोक्यामध्ये फिरणारे संत आहेत. हे विशेष आहे. त्रैलोकी भ्रमण नारदा. नारद सगळ्या ब्रह्मांडात फिरतात, त्यांना कुठेही जायची मुभा आहे. आणि म्हणून सगळीकडे फिरणारे भक्त नारद मुनी असल्यामुळं त्या नारदांना प्रश्न विचारला की तुम्ही या ब्रह्मांडात सगळ्या तीर्थाला गेलात? हो म्हणले, सगळे सगळे ब्रह्मांडातल्या तीर्थाला मी गेलो किंवा किंबहुना तिथंच जात असतो. मग सांगा, या तिन्ही लोकांमध्ये, या सगळ्या ब्रह्मांडामध्ये सगळ्यात जुनं क्षेत्र कोणतं? नारद मुनीने सांगितलं, सगळे क्षेत्र कसे कसे निर्माण झाले हे मी सगळे बघितले. देवानं द्वारका निर्माण करतानाही बघितली आणि बुडवितानाही मी बघितली म्हणले. सगळं बघितलं मी, पण आळंदी कवा निर्माण झाली हे मलाही माहित नाही. मग जन्म व्हायच्या आधीचा कार्यक्रम आहे म्हणले सगळं हे. आणि नारद मुनी असे सांगत ही हेची पुरी पुरातन, हेच गाव लय जुनं आहे असं नारद मुनी स्वतः सांगतात. आणि ते गाव ज्ञानोबरायाच्या समाधीसाठी नेमण्यात आलं. नामा म्हणे कैशी दिदले, ते ज्ञानाशी सिद्ध झाले, तेची आम्हाशी जोडले, पूर्ण लाधले पियुष. आम्हाला तर अमृत प्राप्त झाल्यासारखं वाटतंय म्हणले. मग काही जण म्हणतील एवढं जर आळंदी हे जुनं आहे, तर पुन्हा प्रश्न विचारला आणखी नामदेवरायांनी की मग एवढं जुनं आहे तर ह्याचा महिमा आतापर्यंत आम्हाला का वाचण्यात आला नाही किंवा आम्हाला का माहित नव्हतं? तर मग त्याचा खुलासा भगवंत पुढे करायला लागले. देव म्हणे नामया ऐके येथे चित्त देवनिया. देव म्हणतात लक्ष नाही का? लक्ष दिलं तरच कळल. नामदेवरायला म्हणतात बरं का, तुम्ही तसे लक्ष देणारेच आहे. नामदेवरायचं चित्त नव्हतं. असो, देव देव म्हणे नामया ऐके येते चित्त देवनिया, एक एक तीर्थ सांगावया हे तो पुराणी असे. या आळंदीमध्ये मी जे काही सगळे तीर्थ इथं आले असं जे सांगितलं ते एक एक तीर्थाचा महिमा सांगायला पुराणामध्ये प्रसिद्ध आहे म्हणले. एवढा कटा विस्तार सांगू तुला? नकळे देवाची थोरी, कैसे पुढारले मोरारी, गौप्य गुज श्री हरी, सांगतसे नामया. नामदेवा ऐक, तुला मी आतापर्यंत कोणाला न सांगितलेलं गुह्य तुझ्या समोर प्रगट करतो. तू म्हणशील कोणत्या पुराणात आळंदीचं महात्म्य आहे का नाही? आता आपल्याला शंका, कोणत्या पुराणामध्ये हे आळंदी महात्म्य? नामदेव महाराजालाही माहित नव्हतं. मग नामदेवरायाने हा प्रश्न देवाला विचारला आणि देव नामदेवरायाला कोणत्या पुराणात हे आळंदी महात्म्य ते सांगायला लागले. पुराणी म्हणसी कोण कथा, तरी ऐके गा तू सकळ अर्था, शैव शास्त्र हा ग्रंथ सर्वथा, सिद्ध मार्ग असे. शैवशास्त्र नावाचा एक जुना ग्रंथ आहे भगवान शंकराच्या संबंधानं, आणि त्या ग्रंथामध्ये या सगळ्या तीर्थाचा महिमा आलेला आहे म्हणले. आता हा ग्रंथच मुळात उपलब्ध आहे की नाही याची शंका आहे, कारण भगवंतानं सांगितलं शैवशास्त्रामध्ये हे विस्तार आहे. कारण शिवपीठ हे जुनाट, आळंदी हे क्षेत्र शिवपीठ आहे लक्षात ठेवा, आणि त्या संबंधानं शैवशास्त्रामध्ये याचा विचार भरपूर विस्तारानं आलेला आहे. आणि एक लक्षात ठेव नामदेवा, जे अति जुने तीर्थक्षेत्र आहेत त्या सगळ्या जुन्या तीर्थाचा महिमा फक्त ब्रह्मदेवाला माहित आहे, आणि त्या ब्रह्मदेवानंच हे काही असणारं शैवशास्त्रामध्ये वर्णन केलेलं आहे. जे जे जुनाट क्षेत्र तीर्थ, जे जे ब्रह्मनामी परमार्थ, तो तो सांगितला हेत चतुरानने. हे सगळं ब्रह्मदेवानं सांगितलेलं आहे म्हणले या जुन्या तीर्थक्षेत्रांचा महिमा. ऐशे देवमुखीचे वचन, ऐकता संतोष रे पूर्ण, मग देता ती आलिंगन एकमेकांशी. अशा प्रकारची ही गोड आळंदी महात्म्याची कथा भगवंतानं स्वतः सगळ्या भक्तांना सांगितली. नामा म्हणे सकळ संत मेळी, कथा सांगितली रसाळी, तव ज्ञानदेवा करता मळे, समाधीशी जग घातली. अशा प्रकारे भगवंतानं या आळंदीचा सगळा काही ओहापोह या ठिकाणी केला आणि मोठ्या आनंदानं त्या ठिकाणी ज्ञानोबरायाचा समाधी सोहळा साजरा करायला लागले. ज्ञानोबरायाच्या मस्तकावर भगवंतानं हात ठेवलेला आहे. हस्त ठेविला मातया, ज्ञानदेव लागे पाया, विठोजी म्हणे लवलाया, समाधी स बैसावे. ज्ञानोबराय, आता समाधी प्रसंगाची वेळ झाली, तुम्ही समाधीत बसा. या समाधीला मी आता सांगितलं कोणते कोणते देवता आले, त्यांचे नाव पुढे असणारे आलेले. इंद्र चंद्र देव येती, ब्रह्मादिक गीती गाती, यम वरुण बृहस्पती, विमाने दाटती अंतरिक्षी. बघा, यमासारखे देवता सुद्धा, यम वरुण बृहस्पती, हे सगळे त्या ठिकाणी देवता समाधी सोहळ्याला यायला लागले.
पण आळंदी एवढी गच्च भरली होती की त्यांना खाली उतरायला जागा सापडणं, आकाशातच विमान थांबवा लागले. काय आळंदीचा महिमा असेल लक्षात ठेवा. शब्द कसे, इंद्रचंद्र देव येती, ब्रह्मादिक गीती गाती, यम वरुण बृहस्पती, विमाने दाटती अंतरिक्षीन. आकाशात सुद्धा एवढा गर्दा झाला की चिटकून विमान उभा टाकले, त्यांना सुद्धा जागा आकाशात पोहोचेना, कारण सगळ्यांची विमानं एकट्या आळंदी क्षेत्रात मर्यादित झाले ना. आणि खालीचे ऋषी मुनी गणगंधर्व यक्षनाग सगळे तिथं आधीच भरले होते. एवढा सोहळ्याचा उत्सव माऊलींच्या झाला. तुम्हाला वाटते आत्ताच लय गर्दा आहे काय की? काढून टाका डोक्यातून हा विषय. माऊलींच्या समाधी सोहळ्याला सगळे एवढे मोठमोठे सगळे आले. तव पातले गरुड देव, रुक्मिणी सत्यभामा भाव, राही माता गोपी सर्व, समाधी ज्ञानदेव पहावया. कोण कोण आलं? गरुड भगवान आले, रुक्मिणी माता, सत्यभामा माता, राही माता, सगळ्या गोपी, हे सगळे त्या ठिकाणी आले. ब्रह्मा इंद्र प्रजापती सर्व अंतरिक्षी पाहाती, अलंकापुरी ये श्रीपती, हरुष चित्ती ज्ञानदेवा. सगळ्या त्या ठिकाणी देव दिखताना आनंद झाला. आणखी कोण कोण आलेले आहे? ऋषी मुनी गणगंधर्व, पिशाच गुह्यक सर्व, पिशाच आले. काय माऊलींचं समाधीचं असेल. हे भूत खेताड सुद्धा म्हणले मुक्त व्हायचा एवढा चान्स आहे म्हणले. आता इथं नाही गेलं तर काही खरं नाही. पिशाच सुद्धा माऊलीला मानतात. काही माणसं शंका घेतात, धन्य माता पिता तयाची. पिशाच्यांची शंका ज्ञानोबारायावर आहे. आणि जे ज्ञानोबारायाला मानत नसतील ह्याला कोणत्या कॅटेगरीत टाकावं? जे ज्ञानोबारायाला मानत नाही त्याला जर भूत पिशाच म्हणावं तर पिशाच म्हणतील अरे माऊलीच्या समाधी सोहळ्याला आम्ही गेलतो, आमचा का अपमान करायला त्या माणसाची उपमा देऊन. त्या माणसाला नीच प्रवृत्तीचे अशी नाव सुद्धा राहणार नाही. एवढंच नाही, सत्ययुगापासूनचे सगळे भक्त समाधी सोहळ्याला हजर. ध्रुव, अंबरीशी, माधव, स्वतः ध्रुव सुद्धा, ते ध्रुवपद आडळपद दिलं होतं भगवंतानं, सोडून दिलं ते ध्रुवपद. अरे हे सोहळा पाहण्यासाठी इथं बसू का? ते ध्रुवपदाचा त्याग केला आणि आळंदी क्षेत्रात तो आलेला आहे. ध्रुव, अंबरीशी, प्रल्हाद, अंबरीश राजा सुद्धा त्या ठिकाणी बार्शीवरून आलेले आहेत. स्वतः भगवंत होते. आईशी दाटली विमाने, संत जाणी तले ज्ञाने, ज्ञानदेव ब्रह्म होणे, हे विंदान विठ्ठलाचे. आणि जय जय शनी, जय जय ध्वनी शब्द गरजे, तेने स्वर्ग मृत्यू पाताळ गाजे, पाताळी शेष म्हणे भुंजे, प्रेम भुंजे न समाये. पाताळातला शेषाला सुद्धा त्या ठिकाणी प्रेम आवरलं नाही. आणि ज्ञानोबारायाचा जय जयकार करत तो शेषनाग सुद्धा त्या ठिकाणी वर आला. अशा प्रकारचा महा उत्सव माऊलींच्या समाधी सोहळ्याला झाला. आणि मग मात्र समाधीच्या क्षणाला माऊली बसणार. त्यावेळेस मात्र हे खरा उत्सव देवानं केला. पण माऊलीला जाऊ द्यावं कुठं वाटते. भगवंतानं सांगितलं, उद्धवा या हृदयाच्या दोन्ही त्या ठिकाणी तुकडे झाल्यासारखं दुःख मला होतंय. नामा झाला भयभीत चित्ते, ज्ञान देवा सारखे रत्न मागुते, न देखो आईशे विठ्ठला ते, पुसे त्वरित रुक्मिणी. भगवंतानं सांगितलं, रुक्मिणी माता बोलायला लागल्या, देवा आता ज्ञानोबारायासारखं रत्न पुन्हा केव्हा बघायला भेटेल? केव्हाच बघायला भेटणार नाही, कारण त्याच्या आधी असं कोणी झालं नाही आणि त्याच्या नंतर पुन्हा कोणी होणार नाही. देव म्हणते रुक्मिणी, हा एकच योगी देखिला नयनी, हेच ज्ञान संजीवनी, जाण त्रैलोक्यासी, धन्य धन्य ते धरातळी, जे नित्य याते न्याहाळी, तो वाहत येईल टाळी, वैकुंठ भुवनासी, जो करील याची यात्रा. बघा, आळंदीच्या यात्रेचा महिमा देव सांगायला लागले. विसरलात पंढरपूरला कदाचित तर मला राग यायचा नाही, परंतु जे आळंदीची यात्रा करतात त्यांना मात्र यात्रे अलंकापुरा येती, ते आवडते विठ्ठला, हे लक्षात ठेवा. आळंदीला गेलं तर देवही प्रसन्न होते, माऊलीला तर आनंद होतोच. म्हणून जो करील याची यात्रा. आणि दुसरी गोष्ट, पंढरपूरची वारी करणाऱ्याला मोक्ष प्राप्त होतोच, पण एकट्याला. पंढरीचे वारकरी आणि ते अधिकारी मोक्षाचे, पण आळंदीची यात्रा करणाऱ्याचा महिमा सांगतात, जो करील याची यात्रा, तो तारील सकळ गोत्रा, सकळ ही पूर्वजे पवित्रा, याचे निदर्शने होती. एक जण त्या ठिकाणी भाद्र आळंदीच्या दर्शनाला गेला, त्याचा बाप तिकडं दारू पिऊन नरकात पडलेला जरी असला तर ते सुद्धा वैकुंठ धामाला जाईल, त्याच्या पोरानं दर्शन केलं तर. मी एकही शब्द अति सांगत नाही, ग्रंथातले शब्द आहेत, मी कशाला कमीपणा करू. या सकळ हे कुळे पवित्रा, याची निदर्शने होती. सगळे कुळ त्याचे मागचे पूर्वज वैकुंठाला प्राप्त होतील, पवित्र होतील, अशुद्ध राहणार नाहीत. एक जण त्या आळंदीचं दर्शन करण्यासाठी ज्ञानोबारायाचं जर गेला,
अशा प्रकारचं भगवंत बोलायला लागले. एवढा महिमा आळंदीचा भगवंतानं स्वतः सांगितलेला लक्षात ठेवा. आळंदीची वारी केलीच पाहिजे. एक लक्षात घ्या, एखाद्याचा जन्म जर आळंदीत झाला, आता जन्मलेल्या पोरानं काही लगेच भजन करणं सुरू होतंय का? फक्त जन्म आळंदीत झाला तरी त्याचे पूर्वज, त्यानं अजून काही साधनाच केली नाही त्या पोरानं, कारण जन्मलेल्या पोराला काय कळतंय. पण निस्ता जन्म जरी झाला तर पूर्वज धन्य धन्य म्हणून नाचायला लागतात. असं सेना महाराजांचा अभंग आहे. या अलंकापुरी आला जन्मासी, पूर्वज तयासी मानिती धन्य. पूर्वज म्हणतात आमचं काय पुण्य असेल म्हणून आमच्या वंशातला एक व्यक्ती आळंदीत जन्माला आला, कारण त्या क्षेत्राचा महिमा त्याला त्या ठिकाणी स्पर्श त्या ठिकाणी प्राप्त झाला. असं कुळाला पावन करणारं हे अलौकिक तीर्थक्षेत्र आहे अलंकापुरी हे शिवपीठ. पूर्वी येथे होते निळकंठ, ब्रह्मादिक ते तपवरिष्ठ, येतेची पै केले इंद्र येऊनिया भूमिशी, याग संपादिले अहर्निशी, इंद्रायणी इंदोरीशी पंचक्रोशी यापासूनी. पंचक्रोशीची सुरुवात इथं इंद्रायणी मातेपासून सुरुवात करायची. इथं त्रिवेणी संगम असतो, दिसत का नाही? येथे त्रिवेणी गुप्त असे, भैरवापासून भागीरथी वसे, पूर्ववटी जे माया दिशे ते प्रत्यक्ष जाना पार्वती. एवढंच नाही, आळंदीतले जे केवढे काही झाडं असतील, झुडपं असतील, त्याचा महिमा सांगायला लागले. भवती वनवल्ली वृक्षी, येथे देव येऊनी होती पक्षी, हे असे नित्य साक्षी, असती नासती उदकी. या आळंदीमध्ये आता आळंदीत गेलं की झाडं असल्यामुळं, अजान वृक्ष नसल्यामुळं आजही तिथं पशुपक्षी खेळतात. ते पशुपक्षी नसून प्रत्यक्ष इंद्रचंद्र वरून देवादिक आहेत. येथे देव येऊनी होती पक्षी, अशा प्रकारचा त्या ठिकाणी महिमा सांगितलेला आहे. पंढरीहुनी हे सोपे, जनाची हरावया पापे, कळी काळ कोपलिया कापे, त्याचे न चले अलंकापुरीशी. काळाचा महिमा आळंदीत चालत नाही, अशा प्रकारचं हे दिव्य क्षेत्र आहे. आईशे सांगता हरिसी, प्रेम ओसंडले रुक्मिणीसी, म्हणे धन्य धन्य जयाची कुशी, ज्ञानदेव जन्मले. काय भाग्यवान ती माता असेल ज्या मातेनं ज्ञानोबारायला जन्म दिला. असं रुक्मिणी माता बोलायला लागल्या. नामा म्हणे माझा स्वामी, वसे संत समागमी, आईशे सांगितले ग्रामी, अलंकापुरीसी. आणि भगवंत रडायला लागले. रडत असताना रुक्मिणी मातेनं देवाला विचारलं, देवा जर ज्ञानोबारायला समाधी देताना तुम्हाला एवढा त्रास होतो तर का ज्ञानोबारायला समाधी तुम्ही देता? कोणाची ताकद आहे म्हणले ज्ञानोबारायला हात लावण्याची? अरे ते यमाला तर आळंदीत प्रवेश नाही, ते आकाशात तरंगत बसलाय. मी मागे सांगितलं ना, इंद्र वरुण प्रजापती अंतरिक्षी विमाने दाटती, म्हणजे यमाचा स्पर्श बी आळंदीला तवाही होऊ दिला नाही देवानं. तर मग कोण ज्ञानोबारायला स्पर्श करणार आहे? कशाला समाधी देतात ज्ञानोबारायला? समाधी म्हणजे देहत्याग नव्हे, हे लक्षात घ्या. संजीवन समाधी वेगळी, माऊली आजही तिथं आहे, तो भाग येणार आहे पुढे. आपली आणखी उद्याच्यालाही कथा आहे, समाधी प्रकरण याच्यावर संपत नाही. आणि मग भगवंतानं अशा प्रकारचं समाधी देत असताना रुक्मिणीने हा प्रश्न विचारला, देवा तव पुसती होय माता, तुम्ही झने खेद करा चित्ता, तरी ज्ञानासारी का आता, समाधी सबई सविता. काय एवढं दुःख होत असताना ज्ञानोबारायला तुम्ही समाधी देता? सांगा ना मला. आणि आणखी एक गोष्ट सांगा म्हणले, हे सांगावे जी सविस्तर, यांची कोण कोण अवतार, बंधू त्रिवर्ग साचार, आणि ते भगिनी. मला हेही सांगा की ज्ञानोबाराय म्हणजे नेमकं कोण आहे ज्यांच्यासाठी तुम्ही एवढा अट्टहास करता? का तुम्ही यांच्यासाठी एवढा अंतःकरणामध्ये दुःख व्यक्त करता? हे मला तुम्ही सांगा, विस्तारानं सांगा. आणि मग भगवंत बोलायला लागले, रुक्मिणी तुला काही माहित नाही का? देव म्हणती नेनसी काय, सोपान देव ब्रह्मा होय, निवृत्ती शिवज्योतिर्मय, ज्ञानदेव ब्रह्म निघोट. अरे हे सोपान म्हणजे साक्षात ब्रह्मदेव आहे, तुला माहित नाही? ज्ञानोबाराय म्हणजे मीच आहे, माझंच स्वरूप ज्ञानोबाराय आहेत. निवृत्तीनाथ म्हणजे साक्षात भगवान शिवशंकर. आणि मुक्ताबाई म्हणजे कोण आहे? तर मुक्ताबाई ते मूळ माया साचार, ही मूळ मायाच मुक्ताईच्या रूपाने प्रगट झाली. तारावया चराचर कली माझी अवतरले, जगाचा उद्धार करण्यासाठी हे कलियुगात अवतरित झालेले आहेत. मग पुन्हा रुक्मिणी मातेनं दुसरा प्रश्न विचारला, जर त्या ठिकाणी हे एवढे अवतारी पुरुष आहेत तर एवढ्या मृत्यू लोकात त्यांनी अवतार का घेतला? कारण मृत्यू लोकामध्ये येण्यासाठी काही चांगली गोष्ट आहे का जन्माला येणं म्हणजे? कारण ज्याचं त्या ठिकाणी पाप पुण्य शिल्लक आहे त्यालाच त्या ठिकाणी जन्माला यावं लागतंय. वासनाग्रस्त माणसाला जन्म घ्यावा लागतो. देवानं सांगितलं रुक्मिणी तसं नाही, हे सगळे वासनाग्रस्त पापी लोक कलियुगात माजले, हे सगळे नरकात ठेवाय जागा पुरली नाही म्हणले, आता काय करावं? आणि मग हे पापी लोकांचा उद्धार व्हावा
म्हणून यांचा अवतार झाला म्हणले. यांच्या दर्शनानं कितीही पाप्यांचा उद्धार होतो, म्हणून यांना यावं लागलं म्हणले. मीच त्यांना प्रार्थना केल्यानंतर हे आले होते. पुन्हा रुक्मिणी मातेनं प्रश्न विचारला, एवढे लोक कलियुगात कसं काय पापी झाले हो? ऐका, हे आपल्या कामाचं आहे. आपल्या बाजूनं प्रश्न विचारला रुक्मिणी मातेनं. रुक्मिणी पुसे देवासी का कली माझी जन दोषी. सांगा मला, कलियुगातले लोक एवढं पाप का करायला लागले? त्याचं उत्तर भगवंत सांगायला लागले. समाधी प्रकरणात विषय नाही असं कोणताच नाही, लक्षात ठेवा. सगळं ज्ञान आलेलं आहे. रुक्मिणी मातेनं विचारलं, रुक्मिणी पुसे देवासी का कली माझी जन दोषी. हे घातली देवा पुसी ते सांगती महाविष्णू. आता भगवान त्याचं उत्तर सांगायला लागले. लक्ष देऊन ऐका. तरी ऐकी हो साचार चित्ते तू काय नेनसी व्यासाते ग्रंथी सांगितले भारते कली माझी जनदोषी. रुक्मिणी, तू असं माहीत नसल्यासारखे का प्रश्न विचारतेस? तू काही महाभारत वाचलं नाहीस का? तुला काही व्यासांचा ग्रंथ माहीत नाही का? त्या व्यासांनी महाभारताच्या शेवटी लिहून ठेवलंय की या कलियुगाचा प्रारंभ झाल्यानंतर स्वभावतच लोक पापी होतील. जसं सत्ययुगामध्ये सत्य बोलणं हा त्यांचा सहज गुण होता. सहज गुण म्हणजे खोटं चुकून बी तोंडात येत नव्हतं, चुकून बी. आणि आता एखाद्या वेळेस खरं आलं तरच ते मोठी भाग्याची गोष्ट आहे. हॅलो, कुठे आहे? एका मंदिराजवळ, घरून निघालं नाही बाबा अजून, मंदिराजवळ असू द्या. हे सहज खोटं बोलण्याचा झाला. ते कलियुगातला प्रभाव आहे. आणि कुठून कलियुगाला प्रारंभ झाला त्याचं उत्तर त्या ठिकाणी भगवंत सांगायला लागले. कृष्ण अवतार झाला, पांडवी निज ठाव टाकिला, तेथून एकशक झाला जन्मेंजया पासोनी. ज्यावेळेस कृष्ण अवतार संपला, पांडव स्वर्गाला निघून गेले, त्यावेळेस पांडवांचा नातू परीक्षिती त्यानं काही दिवस कलियुगाला ताब्यात ठेवलं. ते चरित्र आलेलं आहे भागवतामध्ये. त्यानं कलियुगाला सांगितलं इथंच थांबा, तिथंच थांबा. पण ज्यावेळेस त्याला सर्पदंश झाला आणि तो गतप्राण झाला, तिथून मात्र कलियुगाचा विस्तार सगळीकडे झाला. आणि परीक्षित राजाचा मुलगा जन्मेंजय, त्याच्या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं या सगळ्या पृथ्वीवर कलियुगाचा प्रसार झाला. तिथून एकशक झाला जन्मेंजयापासून. त्याच्यानंतर भगवंत बोलायला लागले. तया मागे विक्रम शक पुण्य पवित्र सकळ लोक तेने एकशत पंच कली माझी पुण्य श्लोक उज्जैनी नांदती. आणि मग बघा, हे लक्ष देऊन ऐका. भविष्या पुराणातला विचार या ग्रंथात आलेला आहे. समाधी प्रकरणात जन्मेंजय राजाच्या नंतर विक्रमादित्य नावाचा राजा या मृत्यूलोकात उज्जैन क्षेत्रामध्ये होईल. आता ज्याने इतिहासाचा अभ्यास केलेला आहे त्याला विक्रमाचं चरित्र इतिहासात शिकायला मिळतंय. विक्रमाचा केव्हा जन्म झाला काही नाही, हे देवानं तेव्हाच सांगून ठेवलेलं आहे. व्यासानं महाभारतात तेव्हाच सांगून ठेवलं होतं की भविष्यात विक्रमादित्य नावाचा राजा उज्जैन क्षेत्रामध्ये जन्माला येईल. आपल्याच ग्रंथाचा महिमा आपल्याला कळत नाही. ज्या इतिहासाचं आपण अभ्यास 7वी 8वीला करतो आणि ज्या 7वी 8वीच्या पुस्तकात हा राजा झाला, तो राजा झाला, हे सगळे नाव आधीच व्यासानं लिहून ठेवलेले आहेत. हा याच्यात वर्णन आलेलं आहे. तिथून एकशक तया मागे विक्रमशक पुण्य पवित्र सकळ लोक कली माझी पुण्य श्लोक उज्जैनी नांदती. उज्जैन मध्ये हा राजा होईल आणि झाला. आणि हा इतिहास सगळ्या जगाला शिकवण्यात येतो. आता ते आधीच लिहून ठेवलं होतं महाभारतात व्यासानं. त्याने एक 35 हरले कळी काळा दोष पुढे शालिवान वाहवयास अवतार जाण पैठणी. पुढे शालिवान राजापर्यंतचा जो काळ आहे ते पुण्यवान लोक होते. कशासाठी एवढा विस्तार झाला? ज्ञानोबारायाची समाधीच्या वेळेस प्रश्न विचारला, का ज्ञानोबारायाला समाधी देता आणि कशासाठी हे मृत्यू लोकात अवताराला आले? अगं, पूर्ण ब्रह्मांडातल्या पापी लोकांचा उद्धार व्हावा म्हणून माऊलींचा अवतार आहे एक. मग माऊलींना तर त्या ठिकाणी अवतार या पापी लोकांचा उद्धार करण्यासाठी घ्यावा लागला. तर पापी लोक झालेच कशामुळं? हा कलियुगाचा स्वभाव आहे म्हणून सांगितलं. कलियुग कसं सुरुवात झाली याच्यासाठी पुढचा प्रश्नाचं हे उत्तर आहे. या प्रश्नातले प्रश्न लक्षात ठेवा. आणि मग भगवंत सांगायला लागले, शालिवान राजाच्या नंतर पुढे विक्रमादित्य नावाच्या राजानंतर शालिवान नावाचा राजा झाला पैठण क्षेत्रामध्ये. तोपर्यंत लोक थोडे धोरणात होते, म्हणजे मापात होते, आचरण थोडं शुद्ध होतं. पण जसंही शालिवान राजाचा अवतार झाला, पुढे शालिवान वाहवयास अवतार जाण पैठणी. तो हा शालिवाहन 18,000 जाणं ते हे क्षेत्र प्रतिष्ठान गंगा तिरी प्रत्यक्ष. आता जे आपण मराठी कालगणना लिहितो की नाही, शके 1948 ते लिहितो पत्रिके वेळेस, ते शके नाव जे लिहितो की नाही ते शालिवान नावाच्या राजाचं नाव आहे. लक्षात ठेवा. म्हणजे त्याला 1948 वर्ष झाले. 1948 वर्षाखालची घटना 5,000 वर्षापूर्वी व्यासानं लिहून ठेवलेली आहे. लक्ष देऊन ऐका.
म्हणजे ही घटना घडण्याच्या 3000 वर्षापूर्वीचा इतिहास व्यासांचा ग्रंथ आहे. शालिवान राजा जन्माला येण्याच्या 3000 वर्षापूर्वी व्यासांनी ग्रंथ लिहिला आणि सांगितले ह्याच्यात हे राजा जन्माला येणार आहे. झाला राजा तो. हे ग्रंथ सामान्य नाहीत. कधी भविष्य पुराण भागवत लक्ष देऊन वाचलं पाहिजे, ऐकलं पाहिजे. हे ग्रंथ काय अलौकिक आहेत, लक्षात ठेवा. आणि मग भगवंतानं सांगितलं या राज्यामध्ये कलियुगामध्ये भोज नावाचा राजा, एक पुण्यवान राजा होईल. आपण भोज राजाचं नाव ऐकतो की नाही? कहा राजा भोज लोक म्हणतात. त्या भोज राजाचं नाव आलेलं आहे पहा. या शकामाजी प्रथम राजा भोज उत्तम. आणि मग भोज राजाच्या नंतर मात्र पुण्य पुरुष जन्म थोडे घेते कलियुगी. कलियुगात थोडे लोक पुन्हा पुण्यवान होतील, जास्त करून पापीच होतील. आणि त्याच्यानंतरचे जे राजे ते सगळे असणारे हिंदू राजे नष्ट होऊन यवनांची सत्ता येईल. केव्हा सांगितलं? ज्यावेळेस इस्लाम धर्माची स्थापनाच झाली नव्हती त्यावेळेस व्यासांनी सांगून ठेवलेलं आहे. राजे भ्रष्ट यवन झाले, ठाई ठाई दोष घडले, मग ही अवतार घेतले कलिदोष हरावया. आणि मग अति त्या ठिकाणी हत्येचं प्रमाण वाढलं, गोहत्येसारखे प्रमाण वाढले. या सगळ्या यवनी सत्तेमधले राजे अतिभ्रष्ट झाले, राजे यवन भ्रष्ट झाले, ठाई ठाई दोष घडले. आणि मग ही अवतार घेतले जगतारावया. हे माऊलीच्या अवताराचं कारण आहे. आणि त्याच काळात इस्लामिक सत्तेला या पूर्ण भारतामध्ये पायामल्ली व्हायला सुरुवात झाली, लक्षात ठेवा. हा इतिहास सगळा व्यासांनी लिहून ठेवलेला आहे. आणि भगवंत हे पांडुरंग सांगायले रुक्मिणी मातेला. हे जे अभंग बोलतोय हे पांडुरंगाचा आणि रुक्मिणीचा संवाद आहे. हे किती अलौकिक ज्ञान आहे, पण आपण अजून वाचलं नाही. बरं, मराठीत नामदेव महाराजांनी लिहिलंय. काय गुह्य ज्ञान आहे हे सगळं. आपलाच इतिहास आपल्याला माहित होत नाही आणि लोक येऊन मग आपल्याला काही बोलून जाते. तर असं झालं तसं झालं आहे का नाही, हिंदूचं इथं चुकलं, हिंदूचं एकच चुकलं, भडवेव तुम्हाला इथं जागेवर ठेवलं, असू द्या. आणि मग हा इतिहास सगळा त्या ठिकाणी व्यास महर्षीने लिहून ठेवला असो. आणि मग हा इतिहास सांगितल्याच्या नंतर नामदेवांनी भविष्यवाणी केली आता आपल्या लोकांसाठी. नामा म्हणे पुढे हे जन यवन संसर्गे कठीण, होता गाती हरीचे गुण ते उद्धरती सर्वथा. जे लोक पुन्हा भविष्यामध्ये फार हा संसर्ग वाढणार आहे, फक्त जे नामचिंतन करतील, भगवंताची सेवा करतील त्यांचा उद्धार होईल. आणि जे गलिच्छ त्या ठिकाणी संगतीत जातील त्यांचा नरकामध्ये प्रवेश होईल. भगवंतानं नामदेवांना हा भविष्य उच्चार केला. आणि मग मात्र त्यावेळेला हे सगळा संवाद झाल्याच्या नंतर माऊली समाधिस्थ व्हायला निघाले. आणि आकाशवाणी त्या ठिकाणी माऊलीच्या समाधीच्या वेळेस झाली. आकाशवाणी काय आकाशवाणी झाली? तव अंतरिक्ष गगनी अवचित झाली वाणी, भक्त तरतील मदिनी ज्ञानदेवा दर्शने. आकाशवाणीनं सांगितलं ज्या ठिकाणी ज्ञानोबाराय समाधिस्थ होत आहेत, भविष्यात या ठिकाणी जर कोणी दर्शनाला आलं तर त्या संपूर्ण लोकांचा उद्धार होईल. अशी आकाशवाणी आकाशात गरजायला लागली. धन्य धन्य वृक्ष अजान, धन्य धन्य सिद्धेश्वर स्थान, ज्ञानदेवा समाधान, धन्य अलंकापुरी. हा अजान वृक्ष चिरकाल असाच राहील, तो धन्य आहे. हा सिद्धेश्वराचं स्थान सुद्धा तसंच धन्य आहे. याचं दर्शन करणाऱ्याचा उद्धार होईल. आणि ज्ञानोबाराय इथं त्या ठिकाणी असणारे समाधिस्थ होतील, यांचा दर्शन करणाऱ्याला उद्धार होईल. अशा प्रकारचा आकाशवाणीने सांगितले, म्हणून ज्ञानोबाराय समाधिस्थ झाले. हे लक्षात घ्या. आईशी अश्रुने बदली, जय जयकारे टाळी पिटली, तव स्नान संध्या सारिली, देवभक्ते सकळी एक. अशा प्रकारे ज्ञानोबारायांची समाधी त्या ठिकाणी प्रसंग वर्णन करायला लागले. नामदेवाची मोठी बिकट अवस्था झाली. आणि त्रयोदशीच्या दिवशी नामदेव महाराजांना त्या ठिकाणी कीर्तन करा अशा प्रकारची आज्ञा भगवंतानं दिली खरी. पण ज्ञानोबारायाच्या समाधीच्या वेळेला मी काही समाधीचं असणारं त्या ठिकाणी कीर्तन करू शकणार नाही. माझ्या माऊली समाधीस्थ होतात आणि मी त्यांचं काय वर्णन करू, अशा प्रकारचं नामदेवरायाची स्थिती अंतःकरणातली झाल्यामुळं त्या दिवशीचं कीर्तन नामदेव महाराजांनी केलं नाही. हे लक्षात घ्या. आजही नामदेवरायांची परंपरा कीर्तनाची चालू आहे, परंतु ज्ञानोबारायाच्या समाधीच्या वेळेला माऊली नामदेवरायाची स्थिती अत्यंत बिकट झाली. ज्ञानोबारायाच्या समाधीचं वर्णन नामदेवरायाला करता येईना. आणि म्हणून त्यावेळेला काय गावाचं नाव आहे, कान्होबा पाटक, त्या कान्होबा पाटक महाराजांनी असणारी त्या ठिकाणी कीर्तन केलेले, लक्षात ठेवा. कान्होबा पाटक महाराजांनी त्या ज्ञानोबारायाच्या समाधीचं कीर्तन खऱ्या अर्थानं केलं. आणि माऊली ज्ञानोबाराया धन्य पर्व काळ, धन्य तो सुदीन, क्षेत्र अलंकापुर इंद्रायणी. अशा ठिकाणी
1218 दुर्मुख संवत्सर तिथी गुरुवार त्रयोदशी. शालिवान शके 1218 दुर्मुख नामाचं संवत्सर त्रयोदशी या दिवशी गुरुवारी शरद ऋतू कृष्ण पक्ष कार्तिक मास. शरद ऋतूमध्ये कार्तिक महिन्यामध्ये कृष्ण पक्षातल्या त्रयोदशीला बैशे समाधीस ज्ञानराज. ज्ञानोबराय समाधीला बसले. नामयाची जणी लागते चरणी ज्ञानेश्वरा ध्यानी जपतसे. आणि अशा प्रकारे ज्ञानोबराय समाधीसाठी चालले. निवृत्तीनाथांनी हात धरला. स्वतः भगवंतानं त्या ठिकाणी एक हात धरला. देव निवृत्ती आणि धरले दोन्ही कर. जातो ज्ञानेश्वर बैसावया नदीची आमाशा घातले माझवन. तैशे जनवन कालवले दाही दिशा धुंद उदयास्तावीन. तैशेची गगन कालवले जाऊनी ज्ञानेश्वर बैसले आसनावरे. पुढे ज्ञानेश्वरी ठेवेले ज्ञानदेव म्हणे सुखी केले देवा. पादपद्मी ठेवा निरंतर 3 वेळा तेव्हा जोडिले करकमळ. झाकिले डोळे ज्ञानदेवे भीममुद्रा डोळा निरंजन मैदान. झाले ब्रह्मपूर्ण ज्ञानदेव नामा म्हणे आता लोपला दिनकर. बाप ज्ञानेश्वर समाधिस्थ पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. 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 ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम.